भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वासुदेवा। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ। मूळ चत्वारि वाचा गमो पंथानंतया राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी
ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं परिपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री भगवंताच्या कृपेनं त्याच्या चिंतनाची व्यवस्था उपलब्ध होते। हा अध्यात्मशास्त्राचा सर्वश्रेष्ठ नियम आहे। त्याला जोपर्यंत वाटत नाही की जीवानी त्याचा विचार करावा तोपर्यंत बुद्धीमध्ये त्याचा विचार येत नाही। श्रीमद भागवताच्या निमित्तानं शांत बसून आपण अध्यात्माचं काही चिंतन करावं या प्रामाणिक हेतून इथं जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अतिशय मनापासून नमस्कार करतो। भगवंताची जगदंबेची सद्गुरुनाथांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या श्रीचरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक प्रवचनकार कीर्तनकार समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत। सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। या भागवताची संहिता वाचायला बसलेले माझ्या बंधूंप्रमाणेच मी मानतो त्यांना श्री सचिन गुरुजी यांना नमस्कार करतो। बेळगावहून आलेले गुरुजी सगळं पौरोहित्य पाहतायत त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या सगळ्याच टीमला नमस्कार करतो आणि प्रास्ताविक आपल्यासमोर ठेवतो। आपण अनेकदा अनेकांकडून भागवत ऐकलेलं आहे। आपल्याकडेच भागवत झालं होतं परशुरामला। या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अनेक वक्त्यांकडून आपण भागवत ऐकलेलं असतं। भागवताचं वैशिष्ट्य काय असेल? अनेक वैशिष्ट्यांपैकी तर भगवान श्री वेदव्यासांनी सगळ्यात शेवटी भागवत लिहिलं, किंवा असं म्हणा भागवतानंतर फार काही लिहिलं नाही। पतंजलींच्या योगसूत्रावर काही भाष्य वगैरे किरकोळ लिहिलं आहे, पण मोठं काही व्यासांनी केलं नाही। आणि याचं कारण असं, भागवताच्या उपोद्घातातच ती कथा येते सुरुवात झाल्यावर, की त्यांच्या चित्ताचं त्यांनी समाधान झालं। वेदव्यासांच्या चित्ताचं समाधान ज्या भागवतांनी होणार असेल ते भागवत जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर आपलं चित्त समाधानाकडे जाईल की नाही। फक्त जीवानी ठरवायचंय मला समाधान पाहिजे का व्यवहारामध्ये बडेच जाव मिरवायचं, एवढं मात्र ठरवावं लागेल। की छान आनंदात कुणाशी स्पर्धा न करता
जे आहे त्यात आनंदात आपलं कर्तव्य न चुकू देता आणि कुठेही कुणाचंही वाईट व्हावं असं मनात न येऊ देता आणि परमेश्वराला न विसरता आपल्याला जीवन व्यतीत करायचं आहे. देह असेपर्यंत तर व्यतीत करायचंच आहे. देह पडल्यानंतर पुन्हा जर देह धारण करावे लागणार असतील तर तीही माझी पारलौकिक व्यवस्था परमेश्वराने त्याच्या उपयोगाची करावी, त्याच्या कार्याच्या उपयोगाची करावी आणि यथाकाली त्यानं या जीवाला तो जीव ब्रह्म आहे असा बोध द्यावा. म्हणजे ऐहिक समाधान, पारलौकिक समाधान आणि प्रत्यक्ष अध्यात्म ज्याला म्हणतात, मी ब्रह्म आहे असं ओळखणे, या तिन्ही स्तरावर आपली प्रगती व्हावी असं त्याला वाटतं. त्यानं सगळी कामं बाजूला ठेवावीत आणि भागवत ऐकावं. आपण ऐकलं असेल अनेकदा हे सुभाषित की 100 कामं बाजूला ठेवून माणसानं जेवावं. खूप जुना आहे सुभाषित हे. मध्यंतरी मुंबईच्या एका नारळ विकणाऱ्या, शहाळी विकणाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यूट्यूबवर की एक IT कंपनीत काम करणारी मुलगी धावपळ करते, लवकर दे मला ते नारळ, म्हणजे ते शहाळं लवकर दे, माझी कार येते, माझी कार येते. तो एवढंच म्हणाला, तुम्हाला जेवाय खायला वेळ नाही तर एवढं मिळवता कशासाठी? म्हणजे त्या नारळवाल्याला जे कळलं. म्हणून शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं बाजूला ठेवावीत आणि छान जेवण करावं. छान म्हणजे कर्तव्य म्हणून जे भोग आहेत ते छान भोगावेत. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत, त्याच्या दसपटीनं किंमत स्नानाला दिली आहे. कारण कशा कशात माणसं आळशीपणा करतात ते लोकांना, त्या सुभाषितकारांना माहिती आहे. 1000 कामं बाजूला ठेवावीत आणि स्नान करावं. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं बाजूला ठेवावीत आणि दानधर्म करावा, चांगल्या ठिकाणी मदत करावी, आपल्याकडून चांगलं कार्य व्हावं. पण कोटीन त्यक्त्वा हरिम भजेत. तर आपण इथे 7 दिवस काय टाकून बसलोय तर कोट्यावधी कामं टाकून आपण इथे भागवताला, हरी आहे बरं का, इथे रामकृष्ण हरी मंत्र आहे की नाही, त्यातला हरी भागवतात आहे, कृष्ण महाभारतात आहे आणि राम रामायणात आहे. आपला महामंत्र आहे भागवत संप्रदायाचा, राम कृष्ण हरी. तर इथे कृष्ण कृष्ण आला तरी तो हरी आहे. त्याचा अर्थ नंतर बघू. तर असं हे भागवत वेदव्यासानी शांतपणानं बसून लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी फारसं काही लिहिलं नाही असं म्हणतात. या भागवताबद्दलच त्यांनी पद्मपुराणात, स्कंदपुराणात, इतरत्र काही परिशिष्ट म्हणून जोडलेली आहेत. म्हणजे याची जास्तीची माहिती नाही का. PhDची काही पुस्तकं असतात किंवा डिलीट होतात लोक, तेव्हा ते सांगतात मी हा रेफरन्स इथनं घेतला आहे आणि वरती स्टार करतात बघा. त्यांचे जे प्रबंध असतात तसं भागवत हा त्यांचं डिलीटचं हे आहे असं विचार करा. डिलीटचा ग्रंथ आहे, PhD नंतरचा आहे. PhDचा महाभारत आहे, व्यासांचं सांगतोय बरं मी हे. पद्मपुराण आहे, 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत, त्या व्यतिरिक्तही पुराण आहेत. 36 पुराण तर सरळ आहेत. मध्वयम भद्वयं चैव व्रत्रयं चतुष्टयं नालिंपाग्नि पुराणानि कुस्कंगारूढमेवच. आणि उपपुराणं सुद्धा 18 आहेत. त्या व्यतिरिक्त पण पुष्कळ पुराण आहेत. दुर्वासांनी लिहिलेलं आश्चर्य पुराण आहे. अगदी आत्ता टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेलं दत्तपुराण आहे. पुष्कळ पुराण आहेत. आणि पुराणांचा हेतू व्यासांनी स्वतः सांगितलाय भागवतामध्ये की वेदांचं उपबृंहण करणं हे पुराणांचं काम आहे. वेद जर कळावे वाटत असतील तर तुम्हाला पुराणच ऐकावी लागतात. पुराण ऐकली नसतील म्हणजे त्या पुराणातल्या कथा माहिती नसतील तर ते काय मंत्र म्हणतोय आपण, त्याचा परिणाम काय आहे, परिणाम होईल. पण माहिती करून जर घ्यायची असेल वेदांची, वेद हे सर्वश्रेष्ठ आहे. वेद म्हणजे सुप्रीम, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, बस दॅट्स इट. पण त्या वेदांची कृपा कशी होते याची प्रोसेस जर लक्षात घ्यायची असेल, प्रक्रिया, तर तुम्हाला पुराण ऐकण्याशिवाय पर्याय राहत नाही. असं स्वतः व्यासच म्हणतात बरं भागवतात की वेदांचं उपबृंहण करावं म्हणून मी पुराणं लिहिली. आणि वेद म्हणजे जाणण्याची व्यवस्था, विद धातू आहे, जाणणे, काही माहिती करून घेणे.
एक असतं पुटपुटणं आणि एक असतं बुद्धीमध्ये घेणं. बुद्धीमध्ये येण्याला चिंतन लागतं. पुटपुटतात ना माणसं, म्हणजे ते काही वाईट नाहीये, पण पुटपुटण्याने काम होणार नाहीये, लक्षात घ्या. अर्थे विण पोथी वाचू नये असा ज्ञानोबांचा हरिपाठातला अभंगच आहे. म्हणून ज्ञान नावाची गोष्ट बुद्धीत घ्यायची असेल आणि बुद्धी ज्ञानाला समर्पित झाल्यानंतर ती नाहीशी होते आणि बुद्धी आत्म्यामध्ये समर्पित होते. बुद्धी नावाची जी काही गोष्ट आहे ना आपल्या जीवामध्ये, जीव नावाचं एक समीकरण आहे, आपला फॉर्म्युला आहे, तरुणांकरता सांगतो फॉर्म्युला आहे तो. त्यामध्ये आत्म्याच्या जवळ, चैतन्याच्या सगळ्यात जवळ काय आहे, तर चैतन्याच्या सगळ्यात जवळ आहे बुद्धी, नंतर आहे मन, नंतर आहेत प्राण आणि मग ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, देह इत्यादी आहेत. सगळ्यात लांब आतल्या आतलं सांगतोय बरं, एवढे याच्यातलं आतलं. तर बुद्धीमध्ये आत्मा यावा म्हणजे त्याकरता बुद्धीनं आत्म्याचा विचार करायला पाहिजे ना. आणि तो विचार करायचं काम कोण करायला लावतं, तर पुराणं करायला लावतात. म्हणून पुराणं महत्वाची आहेत. त्यामध्ये स्कंद आणि पद्म अशी 2 पुराणं आहेत की ज्यामध्ये इतर पुराणांबद्दल पुष्कळ माहिती आली आहे. पद्मपुराणामध्ये 55,000 श्लोक आहेत, ह्याच्यात फक्त 18,000 आहेत. 81,000 स्कंद पुराणाचे श्लोक आहेत. हे खूप मोठं आहे ते सगळंच. आमचे गोडबोले शास्त्री सांगायचे की 4 लाख श्लोक आहेत 18 पुराण म्हणून, फार नाही आहेत म्हणाले. तर त्या भागवत नावाच्या ग्रंथाबद्दल बोलत असताना पद्मपुराण नावाच्या ग्रंथात व्यासच सांगतायत तिकडं काय आलंय ते, त्याची आपण कथा बघूया. 6 अध्याय ते आहेत. त्याचा थोडासा गोकर्ण महात्म्य तुम्ही जे कालच वाचलं ते आज आपण पाहूया की त्या अध्यायाचं किंवा त्या पूर्ण प्रकरणाचं नाव गोकर्ण महात्म्य असं आहे. गोकर्ण नावाच्या मुलाने आपल्या भावाचा भागवतानी कसा उद्धार केला आणि स्वतःचाही उद्धार कसा केला आणि सर्व श्रोत्यांचा उद्धार केला. भागवतानी सगळ्यांचा उद्धार होतो, लक्षात घ्या. अगदी इथं किडामुंगी जरी असेल, ते फुलं वाहिली आहेत, त्या फुलात एखादी आळी असेल, तिचाही उद्धार होणार आहे. मग तिला लगेच मुक्ती मिळणार आहे का? नाही. मुक्ती मला स्व मिळेल की नाही कुणास ठाऊक. पण भक्ती वाढते एक मुद्दा आणि प्रगती होते. यानंतरचा त्या आळीचा जन्म कदाचित मकरंदुआचा येऊ शकतो. असंच कुठला तरी जन्मात मी कीटक असेल आणि काहीतरी कानावरती हे पडलं असेल आणि ते नुसते ऐकण्याचे सुद्धा परिणाम आहेत, ऐकण्याचे परिणाम आहेत ते होतात. म्हणजे सगळ्यांचा उद्धार होतो असं या भागवतानी म्हटलंय बरं का. अगदी खात्री आहे की नाही, काही चित्रपटांची खात्री असते. ते पूर्वी होतं बघा, माहेरची काय रडण्याची खात्री, हमी, अगदी तुम्ही निश्चित रडवणार आम्ही तुम्हाला. तसं भागवतानी निश्चित तुमचं कल्याण होणार. तुमचं म्हणजे सगळ्यांचं, आपल्या संदर्भात आहेत त्या सगळ्यांचं. म्हणजे इथे फुलं आणून देणाऱ्याचं सुद्धा, ही घर ज्यांनी बांधलं म्हणजे तो कोण गवंडी असेल, तो आज नसेलही कदाचित किंवा असेलही, तर त्यालाही ते पुण्य मिळणार. खूप मोठा आवाक आहे हो. पिशाच्यांचा उद्धार होतो म्हणजे सुरुवात तीच आहे. तर आपण त्याचा थोडासा विचार करूया. मी नेहमीच सांगतो ते बोलेन, आपण वक्त्याला जरा स्किप करा, वक्ता बाजूला ठेवा आणि फक्त ऐका. कुठून आले, इतक्या लांबनं का आले, तिकडे कोणी ठेवत नाही का कार्यक्रम, कुठला विचार करू नका. कारण त्याच्यात खूप वेळ जातो आपला आणि त्याचा उपयोग काहीच नाही. कुणाचंही ऐकताना वक्ता फक्त वाढप्यासारखा आहे. आमचे आनंदबुवा नेहमी सांगतात डोंबिवलीचे, वक्ता फक्त वाढपी आहे, परोसता आहे वो, बाकी कुछ नाही करता. करून ठेवलेलं पक्वान्न आपल्या पूर्वजांचं आहे, या सगळ्या व्यासांचं वगैरे. वाढायचं एक काय स्किल असतं तेही त्याला गुरुजींनी शिकवलेलं असतं, तेही त्याचं स्वतःचं नसतं. म्हणून फक्त आपण पदार्थाकडे बघावं आणि छान जेवावं असो. तर त्यातला पहिला श्लोक, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. सुरुवातीला कृष्णाला नमस्कार करतात व्यासजी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अगदी छान असा श्लोक आहे हा, की यात सगळं काही आलं. हा श्लोक ज्याला कळला, गतार्थ झाला, अर्थ कळला त्याला भारतीय संस्कृतीची आध्यात्मिक भूमिका काय आहे ती कळते बरं का. सच्चिदानंद रूपाय जे आहे
हे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे आहे हे भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन आहे. आणि तापत्रय विनाशय या पदामध्ये भगवंताचा स्वभाव सांगितलेला आहे. बरं का, कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही माणसाचं आपण स्वरूप पाहतो, त्याचं सामर्थ्य पाहतो आणि त्याचा स्वभाव पाहतो. अगदी आपल्या मुलीकरता मुलगा शोधताना किंवा मुलाकरता मुलगी शोधताना आपण काय पाहतो? तो दिसायला कसा आहे? स्वरूप. त्यानंतर सामर्थ्य काय? नुसता दिसायला चांगला आहे आणि 10वी नापास आहे. एकाला विचारलं काय होत? म्हणले 10वीत PhD करतोय सध्या तो, म्हणजे 5 वर्ष एकाच वर्गात आहे. बरं का, तर सामर्थ्य पण पाहिजे ना. आणि सामर्थ्यही आहे, दिसायलाही चांगला आहे, पण स्वभाव विचित्र आहे. ड्युएल पर्सनॅलिटी म्हणतो ना आपण, एकदम भूतासारखा वागतो मध्ये, तसंही चालणार नाही. मग त्याचा आपण तिसरी गोष्ट काय पाहतो? छोट्या छोट्या गोष्टीत आपण विचार करा की असा देवाबद्दल करायचं आहे आपल्याला. हे तुम्ही ऐकायच्या दृष्टीने नका करू. ऐकता ऐकता तुम्ही मनातल्या मनात ते करा, म्हणजे ऐकणं सार्थक होतं. करणारे लोक असतात, पण एखादा लांब राहून ऐकणार असेल त्याच्याकरता मी हे बोलून ठेवतोय. रेकॉर्डिंग पण चालू आहे. समजा 10 वर्षांनी एखाद्याने ऐकलं तर त्यालाही त्याचा उपयोग व्हावा या हेतूने मी हे सगळं बोलतोय. असो, तर पहिल्यांदा काय सांगितलं तर त्याचं रूप काय आहे? कृष्ण म्हणजे काय? कारण कृष्ण म्हटल्यावर आपल्याला कृष्ण नावाचा अवतार आठवतो. कृष्ण नावाचा अवतार झाला वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी, नंतर तो इकडे राहिला, ती कथा आहेच आहे. पण अवतार होण्यापूर्वीचा कृष्ण कसा आहे? अवतारातही तो तसाच आहे आणि अवतार समारोपित झाला तरी तो तसाच आहे. असा कृष्ण कसा आहे? तर तो सतरूप आहे, तो चिद रूप आहे आणि तो आनंद रूप आहे. सच्चिदानंद रूपाय. आता या 3 पदांचा विचार करा. सत म्हणजे काय? सत याचा अगदी सोपा अर्थ मूलद्रव्य, म्हणजे अंगठी नावाची गोष्ट आपण घ्या, सुवर्णाची अंगठी. तर अंगठीमध्ये जर अंगठी कशाची आहे? तर सोन्याची. अंगठीमध्ये अंगठीचा आकार आहे, तो केव्हा तरी निर्माण झालेला आहे आणि तो आकार केव्हा तरी नाहीसा होणार आहे. पण त्यातलं सोनं कधी नाहीसं होणार नाही. म्हणून अंगठी नावाच्या आकारामध्ये सोनं हे सत आहे. सत्य म्हणतो ना, सत्य काय शेवटी सांगा ना, असं म्हणतो की नाही आपण. तर सत म्हणजे काय? तर मूलद्रव्य, विश्वाचं मूलद्रव्य. आता अंगठी नावाची गोष्ट कळली, माठातली माती कळते. बरं का, अनेक वाद आहेत ना आपल्याकडे. चिदविलास नावाचा वाद आहे. त्यानंतर विवर्त नावाचा एक वाद आहे. आत्ता पहिल्या दिवशी फार कॉम्प्लिकेटेड बोलत नाही, उद्या यायचं का नाही याच्यावर ठरवतात माणसं. हळूहळू व्यास तसं करत आहेत. पण विचार करून ठेवावा की या सगळ्याचं मूलद्रव्य काय आहे. आता आपल्याला वाटतं की सिमेंट मूलद्रव्य यायचं, पण सिमेंटचं मूलद्रव्य काय? पृथ्वी नावाचं. आपल्या शरीराचा विचार करा, केसाचं मूलद्रव्य काय आहे? मग तुम्ही सांगाल बुवा अमुक अमुक फॉर्म्युला आहे तो. हो, पण ते कशापासून निर्माण झाले केस? तुम्ही आमटी भात खाल्ला आणि त्याचे केस झालेत की नाही? आमटी भातात केस आलेला चालतो का? डायरेक्ट केस आलेला चालत नाही. डायरेक्ट केस खाल्ला तर तो इकडून बुवा, नाही तर किती केस खाल्ले असते ज्यांना नाही आहे टक्कल पडलेल्या लोकांनी केसाचीच भाजी केली असते की नाही. जरा मी थोडं बिभत्सरस वापरतोय, पण विचार करा याचा की एक आमटी भात खाल्ले आई वडिलांनी, त्यातून आपला जन्म झाला. आपण आमटी भात म्हणजे अन्न खातो आणि अन्नातून काय काय सप्तरस होतात ना, सगळ्यात शेवटी हे निर्माण होतं. हाडाची शी आहे ही, अस्थिची. पण अस्थि म्हणजे काय आहे? अहो, दिसायला ते घट्ट घट्ट दिसत आहेत, पण ते पातळ असे केमिकलच आहेत. असा विचार करत मागं जावं की ही 5 महाभूतं निर्माण झाली त्रिगुणातून. असं बऱ्याचदा आपण सांगतो, त्रिगुण आणि 5 महाभूतं, त्रिगुण आणि आपण सारखं ऐकत असतात बघा लोक. त्यामुळं आपल्याला हे कानावरनं गेलेलं असतं. समर्थ सांगतात त्या तत्वाला ओळखा ज्याच्यापासून हे निर्माण झालंय. का? कशा करता ओळखा? याचं कारण असं, नाहीच होणारं हे आहे आणि शाश्वत राहणारं ते आहे. तुम्ही शाश्वताला ओळखलात आणि त्याला शरण गेलात की तुम्ही शाश्वत होणार आहात. मही निर्मिली, समर्थांचा मनाचा श्लोक. मही म्हणजे पृथ्वी, म्हणजे फक्त पृथ्वी नव्हे, सगळे गोळे. गुरु, हे नवग्रह, हे आकाशगंगा, हे सगळं ओळखा.
ही कुणी मही निर्मिली देव तो ओळखावा. कशासाठी? जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. जय जय रघुवीर. ते इथे सांगतायत सत. बस सत जेव्हा अस्तित्वात होतं ना, ते आकाराला येतं. सत जेव्हा सत आणि अस्तित्व दोन्ही एकच शब्द आहेत, पण अस्तित्व हे निर्माण झाल्यानंतर असतं आणि सत हे अमुक 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 असं विशिष्टपणा न येण्यापूर्वी असतं. म्हणजे अंगठी होण्यापूर्वी असतं ना ते सोनं, अंगठी झाल्यावर असते ते अंगठी रूपी सोनं, आणि अंगठी मोडल्यावर असतं ते नुसतं सोनं. ते नुसतेपणा जो आहे ना त्याला म्हणतात सत. नुसतं, ओनली, फक्त, बस तो कृष्ण आहे. सच्चिदानंद रूपाय. आपण म्हणाल बुवा चिद आनंद काय आहे, तर चिद आणि आनंद हे सतचे गुण आहेत. जसं तिखटपणा हा मिरचीचा गुण आहे, गोडपणा हा साखरेचा गुण आहे, म्हणून त्या गुणाकरता किंमत आहे ना त्याला. मिरच्या कशाला आणतो आपण? झणझणीत झालं पाहिजे काय, म्हणजे हल्ली त्या मिरच्याही आळणी मिळतात, जाऊ द्यात. हां, गोड आपण साखर कशा करता आणतो, गुळ कशा करता, गोडपणा आहे ना त्यात. तर सत कशाकरता आणायचं म्हणजे आहे. तर सतचे गुण काय? तर चैतन्य आणि आनंद हे दोन गुण आहेत त्याचे. आपल्याला जो चैतन्याचा अनुभव येतोय, आपण जिवंत आहोत असं आपल्याला जे वाटतं, आणि तो जिवंत नाही आहे बरं का आता, असंही डॉक्टरांना वाटतं ना. मग बोलवा आता सगळ्यांना. म्हणजे काय? त्यातल्या चैतन्यानं कनेक्शन तोडलं, त्या देहाशी त्या चैतन्यानं कनेक्शन तोडलं, संपर्क तोडला. त्यानं ठरवलं बस झालं, आता हे जाळून टाका किंवा पुरून टाका, मी वेगळ्या ठिकाणी जाईन असं. तर चैतन्य नावाचा गुण आहे. आता ही झाडं खाली ठेवली बघा, सकाळी आम्ही गेलो होतो अशी झाली होती. मी त्यातलं चैतन्य प्रकट व्हायची हळूहळू प्रोसेस बंद व्हायला लागली होती. म्हटलं उन्हात ठेवा, ताबडतोब त्याला पाणी घालूया. हाल हाऊस म्हणून आणली होती आम्ही. कुठं गेली का? खाली नेली. हां बघा आता आली आहेत परत, चैतन्य आलं. ते चैतन्य म्हणजे जिवंतपणा, ज्ञानरूपत्व. आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होण्याकरता हे जिवंत आहे याच्याकरता जडाची मदत लागते. पण थोडा बुद्धीने विचार करून ठेवावा की जडाची अपेक्षा नाही आहे चैतन्याला प्रकट होण्याकरता. चैतन्य आहेच आहे, सर्वत्र सदा सम, अखंड चैतन्य सर्वत्र आहे. हा चैतन्य नावाचा गुण कुणाचा आहे? तर सत नावाच्या तत्वाचा. आणि तिसरी गोष्ट तर अगदी छान आहे, आनंद रूपाय. आपल्याला जो आनंद होतो, आपल्याला जे बरं वाटतं, या बरं वाटण्याचं कारण आपल्या आतलं सत्तत्व आहे. मेलेल्या माणसाच्या तोंडावरती बटाटे वडा ठेवा, नाही तर निखारा ठेवा, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण त्याच्यातलं चैतन्य निघून गेलंय. म्हणजे त्यानं, चैतन्यानं या देहातनं प्रकट व्हायचं बंद केलेलं आहे. निघून जात नसतं ते, फक्त कनेक्शन तुटतं. जसं ते पूर्वी लट्टू यायचे बघा, दिवे यायचे टंगस्टनच्या तारांचे, असे 25 वॅट 40 वॅट, आठवते का? असे अजूनही येतात पण ते कमी झाले. तर त्यात अशा तारा असायच्या, टंगस्टनच्या तारा असायच्या, आणि कनेक्शन तुटायचं. ते काहीतरी जाळायचं फरकन आहे की नाही, इकडून वीज आहे की नाही, पण त्या एकत्र नाही आहे ते. मग काही वेळा आपण करायचो असं, असे तिरके करायचो बघा लहानपणी. माझ्याकडे संत हेच करतात, एखाद्याला जिवंत करतात ते. तसं चैतन्य आहेच आहे, पण त्या चैतन्यानं प्रगट व्हायचं बंद केलं रे केलं की आनंद घेण्याची आणि आनंद देण्याची व्यवस्था संपुष्टात येते. विषयानंद घ्या किंवा साक्षात्कारी लोकांचा ब्रह्मानंद घ्या, या आनंदाचं मूळ कारण जर काय असेल तर कृष्ण आहे, सच्चिदानंद रूपाय.
आपल्याला काही खाल्ल्या पिल्ल्यानंतर जो आनंद होतो तोही आपल्यात कृष्ण आहे म्हणून होतो. त्या कृष्णानं ठरवलं की आता आनंद नाही द्यायचा याला, संपला. आपलं सगळं जीवन त्याच्यावर आहे. आणि गंमत म्हणजे बुद्धी विचार करते बटाटे वडा चांगला झालाय म्हणून मी सुखी आहे. नाही, तो खायला मी जिवंत आहे म्हणून मी सुखी आहे. तो पचवायला माझ्या पोटातला वैश्वानर रूप परमात्मा इंटॅक्ट आहे, सुसिद्ध आहे म्हणून मी सुखी आहे. सुखाचं कारण आनंद आहे, लक्षात ठेवाल. सुखाचं कारण विषय नाही आहे. हे ज्या दिवशी कळायला लागलं त्या दिवशी मनुष्य विषय लंपट होत नाही. सेवन करेल तो, विषय लंपट होत नाही. त्याला निश्चित माहिती आहे की कृष्णाची इच्छा आहे म्हणून मी हे खातोय, मीही आहुती देतोय. उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. प्रत्येक घास घेताना मी यज्ञात आहुती टाकतोय, यज्ञात आहुती टाकतोय असा विचार केला तर तुकाराम महाराज सांगतात, तुकोबांचा अभंग आहे, नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता ग्रासो ग्रासी. नर जेवुनी उपवासी, तो नर जेवुनी उपवासी, तो नर जेवुनी उपवासी हो. नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता. नाम घेता चालो चाली यज्ञ पाऊला पाऊली. शंकराचार्यांनी जी मानस पूजा लिहिली आहे त्यातला सेकंड लास्ट श्लोक, आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद यत कर्म करोमि तद्दखिलम शंभो तवाराधनम. आनंद रूपाय. सार्वभौम सत्ताधीश आहे तो. मुंगीला सुद्धा साखर खाण्याचा आनंद आहे, याचं कारण मुंगीमध्ये सत्तत्व भरलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाला, शंकरांना, त्या मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा समाधीचा आनंद प्राप्त आहे. फक्त मुंगीला माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे. विचार करा ना, ज्ञानोबा असे बसलेत ते काय करतायत? योगेश्वर कृष्ण असे बसलेत ते करतायत काय? डोळे मिटून ते आठवतायत का इथं नेटवर्क येत नाही, काय करूया? काय करतायत ते? तर त्या आनंदाशी डायरेक्ट कनेक्ट आहे. विषयातून तुम्ही कनेक्ट होता ते इनडायरेक्ट कनेक्ट होता. आणि सरळ सरळ बुद्धी विचार करता 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 बुद्धी डिझॉल्व होते, नाहीशी होते, वेगळा विचार करणं बंद करते. बुद्धीमध्ये स्फुरण पावलेला अहम ज्या वेळेला खऱ्या अहम मध्ये विश्रामतो त्यावेळेला सच्चिदानंदाचा पदाचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव असतो. कृष्णाला नमस्कार करताना पहिलं त्याचं स्वरूप सच्चिदानंद रूपाय. आता विचार, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, याचा विस्तार आता मी करणार नाहीये. अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो, अनेक काळ त्याचा सांभाळ करतो, खूप काळ त्याचा सांभाळ करतो, म्हणजे त्या स्वरूपात त्यांना तसंच ठेवतो आणि केव्हा तरी ते नाहीसं करतो. हे तिन्ही करणारा जर कोण असेल, याच्यावर पूर्ण सामर्थ्य कोणाचं? स्वतः आपण काही करू शकतो का? आपण आपल्याला जन्म देऊ शकतो का? नाही. आपण आपल्या मुलांना सुद्धा जन्म दिलेला नाही आहे, लक्षात घ्याल. आपल्या मुलांना जन्म देताना फक्त आपण निमित्त मात्र आहोत. नाही तर आपल्या मतासारखी झाली असते की नाही ती? लवकर उठली असते की नाही? लवकर आवरलं असतं की नाही? गमतीचा भाग सोडून द्या, प्रारब्ध नावाची एक प्रोसेस सुरू आहे, त्यात आपण फक्त आहोत. ते बेल्ट असतात ना कंपनीमध्ये, इथं गेलं की अशी प्रोसेस होते, पुढे गेलं की त्याचा आकार असा होतो, त्याच्या पुढे गेलं की असं, मग कार तयार होते, मग कीर्तनकार,
प्रवचनकार. काही एक म्हणजे एक हे बोललो, हे सुद्धा मी माझ्या इच्छेनं बोललो नाही किंवा माझ्या स्वतःच्या शक्तीनं बोललो नाहीये. हे सगळंच्या सगळं. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुकोबा. अहो तिथे जाऊन ते शांत बसतात भंडाऱ्यावर, भामनाथावर, त्या डोंगरावर, आणि गंभीर विचार करतात. हे झाडापासून तुटलेलं वाळलेलं पान सुद्धा ईश्वराच्या इच्छेनं हालतं. आपण म्हणू शकतो वाऱ्याने हालतायत ही पानं वगैरे, पण वारा नावाचा काय जो आहे तो कुणामुळे वाहतो? भीषस्मात वातः पवते भीषो देती सूर्य. भीतीनं म्हणजे कोणाच्या भीतीनं घाबरतो का तो? बुवाना मध्येच उठलेलं आवडत नाही असं बुवाना घाबरतात ना लोक. हा प्रॉब्लेम आहे. मी नेहमीच सांगतो बुवाला घाबरू नका, घाबरायचे ते व्यवस्थेला घाबरा. माणूस गेला की आपण चुकू शकतो. कुणाला घाबरतो तो वारा, कुणाला घाबरतो सूर्य. मी जर चुकलो तर मी माझ्या कर्तव्यात चुकल्याचा दोष मला येईल, स्वतःच्या या घटनेला घाबरतो तो, संविधानाला घाबरतो. वारा कोणाला घाबरणार आहे? वायू ऐसा कारभारी दुसरा नाही. जगदंबा देवी भागवतात म्हणाले, जगदंबा कार्य करताना पंचमहाभूतातलं कुठलं महाभूत जास्त वापरते? वारा जास्त वापरते म्हणे ती. भूत कशा स्वरूपात असतात? वायू स्वरूपात. देवता वायू स्वरूपात. आपल्या शरीरात आपण पचवण्याची ताकद कुठनं घेतोय? भगवंताची पंचमहाभूतातली ताकद कशात आहे? वायूत आहे. गेला पोटात, झाला 10 प्रकारात विभाग त्याचा. आत गेला की तो आन झाला. विशेष आन म्हणजे प्रआन. हृदय प्राण हा गुदे अपान हा समानो नाभिमंडले उदानो कंठदेशस्यात व्यानव्याप्त शरीरगा. उपमुद्दे पण आहेत, कृकल आहे, धनंजय आहे, उपवायू पण आहेत. तो वारा घाबरतो म्हणाला म्हणजे कुणाला घाबरतो? मी माझ्या कर्तव्यात चुकू नये, नाही तर मी त्याच्या मनातनं उतरेन भगवंताच्या, याला घाबरतो तो. मला सांगायचंय काय? विश्वोत्पत्त्यादी हेतवे, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करतो. केवढी प्रोसेस आहे. अहो साधा आपल्याला 4 लोकांचा गोडाचा शिरा करायचा झाला तर काय होतं? ही पृथ्वी कशी भाजली असेल त्यांनी विचार करा ना. केवढा वेळ तळली असेल पाण्यात, मग कशी बाहेर काढली असेल? असे आहे ना, वराह अवतार याच्यातच आहे. असं पाणी आणि यामध्येच असं गुलाबजाम, पाकातल्या गुलाबजामासारखी होती ती. हळूहळू अशी काढत इकडून थोडी काढली, मग ते पाणी आत गेलं. असे समुद्र तयार केले त्यांनी. खूप मोठं असं आकाशात तरंगणारं मोठंच्या मोठं पांढऱ्या रंगाचं एक डुक्कर वराह भगवान. कसं केलं असेल हे? एक घर बांधताना आपल्याला वाळू कुठे ठेवायची आणि विटा कुठे ठेवायचा प्रश्न पडतो ट्रक आल्यावर. ही अनंत कोटी ब्रह्मांड रचना करत असताना त्यांनी कुठे ठेवलं असेल हे सगळं पाणी? आकाश निर्माण कसं केलं? विचार आला पाहिजे की नाही. आकाश कसं निर्माण केलं असेल? बाकी सगळं निर्माण केलं कळू शकतो. आकाश कसं निर्माण केलं? आकाशातून वायू आपोआप कसा निर्माण केला? बरं नुसता थंड नाही, गरमही वायू निर्माण केला. त्यातनं हे सगळ्या सूर्य इत्यादी ज्योती झाल्या. हे कसं केलं? कारण आपण त्याला कर्ता मानतो, हे लक्षात घ्याल. भारतीय हिंदू धर्माचं वैशिष्ट्य काय आहे? या कुणाचं कोणीतरी करताय असं मानतो. आधुनिक वैज्ञानिक आता मानायला लागले. म्हणजे आत्ता होऊन गेलेला आईन्स्टाईन हे मानतो. त्याच्या आधीच्या 17व्या शतकातले लोक मानत नव्हते. त्यावेळेचे लोक मानत होते. ऑइल वगैरे होऊन गेले ना, ते म्हणले द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट असं म्हणणारे होते. आपोआपी आहे, आपोआपी नाहीये, ऍक्सिडेंट नाहीये. प्रत्येक ठिकाणी योजकता आहे, हेतुमत्ता आहे, विलक्षण शिस्त आहे. नेहमीची येतो मग पावसाळा. पृथ्वी एवढ्या स्पीडनं चालली, 5 सेकंद थांबली तर काय बिघडलं? आपल्याकडे तर चालवायला दिलं हे ब्रह्मांड. समजा कधी 5 सेकंद जर पृथ्वी थांबली ना तर कसल्या 1000 किलोमीटर पर आवर फिरते ती कर 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 कर. आणि म्हणून ती 24 तासात तिथंच येते. आणि म्हणून आईन्स्टाईनचे ग्रंथ सांगून ठेवतो मुलांकरता. 1-2 ग्रंथ वाचा, जमलं तर मुलांनी वाचा. 50 ओलांडल्याने आता या भानगडीत पडू नका. असं गोंदवलेकर महाराज म्हणायचे. बरं महाराज म्हणायचे 50 नंतर छान नाम घ्या,
प्रवचन कीर्तन ऐका आणि उद्धाराच्या दृष्टीने. पण मुलांना अभ्यास करून 10 लोकांना सांगायचं असतं म्हणून सांगतो. सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन नावाचा आईन्स्टाईनचा ग्रंथ आहे. सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन, विज्ञान, तत्वज्ञान आणि धर्म. आणि दुसरा ग्रंथ आहे द ग्रेट डिझाईन. त्या ग्रेट डिझाईन नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत छान सांगितली आहे. त्याचं वाक्य आहे, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. काहीतरी असं आहे की जे आपल्यात कुणाच्याच ताब्यात नाही, आपल्या नव्हे, कुणाच्याही ताब्यात नाही आहे, ते ज्याच्या ताब्यात आहे त्याला ईश्वर म्हणतात. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. आणि इतका मोठा असला तरी तापत्रय विनाशाय, त्याला तुम्ही शरण जा, अनन्य शरण जा, मनापासून नमस्कार करा त्याला. तो सांगेल ते ऐका. नमस्कार करा म्हणजे देहाने नमस्कार करा नव्हे, देहाने नमस्कार नाही केला तरी चालेल. नमस्कार करणं म्हणजे त्याचं ऐकणं. जायदा मस्जिद में जाकर दम बदन सिजदा करे, दिल तो ये झुकता नहीं, सिर झुका तो क्या हुआ. माझं तर हल्ली मत होत चाललंय की नमस्काराला अर्थच राहिला नाही. आता नमस्कार केला त्या केवटानी रामायणातल्या. जेव्हा रामराय त्या नदीवर आले, त्यांचे पाय स्वच्छ धुतले, कारण तो म्हटला तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नौकेला लागली तर मी असं ऐकलंय की त्याची स्त्री होते. तुमच्या पायाच्या धुळीचं रजकणाचं असं वैशिष्ट्य आहे. अहो म्हणला एक घरी आहे. तर गंमतशीर सांगितलंय, तुळशीदासांनी छान आख्यान रंगवलं. मी 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 नाही रिस्क घेणार बा, ते मी तुमचे पाय धुणार, स्वच्छ पाय धुणार. तुम्ही म्हणाल मी धुतो, नीट नाही धुतले तर. त्याला पाय धुवायचे होते थोडक्यात. मोठं आख्यान आहे ते, म्हणजे अनेकदा अनेकांकडून ऐकले. मला त्यातला नमस्काराबद्दल सांगायचं की तेव्हा नमस्कार नाही केला त्यांनी. कधी केला नमस्कार? त्यांचे पाय धुतले, त्यांना नौकेत बसवलं, तिघांना पलीकडे नेऊन पोहोचवलं आणि पोहोचल्यानंतर त्यांना सोडायला गेला तो. आणि अगदी शेवटी आता परत वळायचं तेव्हा साष्टांग नमस्कार घातला. ते म्हटले आधी का नाही घातला? तो म्हटला नमस्कार केला असता तर तुमच्या मताप्रमाणे मला वागावं लागलं असतं म्हणून नाही केला. त्याला जे कळलं ते आम्हाला कळत नाही हो. मी नेहमीच सांगतो, मठात मंदिरात सगळीकडे गर्दी वाढली की नाही सांगा, पण ऐकतो का मनुष्य त्या देवाचं, त्या संताचं? परवा एका हिंदी भागवतकारांनी छान सांगितलं, हम भगवान को तो मानते हैं लेकिन भगवान की नहीं मानते. तापत्रय विनाशाय. जर नीट नमस्कार केला, नमस्कार केला म्हणजे तो सांगेल ते जर मी ऐकलं, नमस्काराचा अर्थ मी त्याला शरण आहे. हस्तक आणि मस्तक दोन गोष्टीचा नमस्कार करतो की नाही आपण? काय नमस्काराचा प्रोसेस काय? 2 हस्तक आणि 1 मस्तक. हे कशाचं द्योतक आहे? तर क्रियाशक्तीचं द्योतक आहे. आणि हे कशाचं द्योतक आहे? तर विचारशक्तीचं द्योतक आहे. डोक्याने आपण विचार करतो ना, म्हणजे करायचा असतो ना. कारण टोपी घालायला आहे डोकं, म्हणजे या टोपीबद्दल म्हणत नाही मी, हे व्यवहारातलं ठीक आहे. हे सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे. डोकं दिलंय ना आपल्याला. नुसतं आलोय आपला मी 300 रुपये करता या सभेला, कुणाच्या सभेला आलो माहीत नाही, कोण अमुक अमुक माहीत नाही. तसं नाही. मी समर्थांचा म्हणतो तर मी जास्तीत जास्त समर्थांना आवडेलच, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त वागलं पाहिजे. मी ज्ञानोबांना मानतो तर मी त्यांचा ज्ञानोबांना आवडेल. माऊलींची ओवी सांगतो आणि हा मुद्दा पूर्ण करून पुढे जाऊया. माऊली म्हणाली, आपण त्याला हार जो घालतो तो हार कशाचं द्योतक आहे? आपण हार म्हणजे माळ घालतो ना त्याला. आणि ते म्हणाले, परमात्म्याला सुद्धा आपल्या जीवनातल्या कर्मरूपी फुलांची माळ घाला. ज्ञानोबांची ओवी आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. वीरा म्हणजे माळ. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केलिया होय अपारा तोषा लागे. त्याला आनंद कधी होतो? आपल्या सगळ्या कर्मरूपी फुलांची माळ मी त्याला जेव्हा घालतो, ती फुलं जेव्हा चांगली असतात तेव्हा त्याला आवडेल ना. हा हार घालू नका, तो व्यवहाराचा भाग झाला. मी साधा मुद्दा सांगतो, अगदी लॉजिकल आहे हे सगळं, न्याय्य असं आहे हे सगळं. मला सांगा, तुमच्या मुलाने तुम्हाला नमस्कार केला पाहिजे शास्त्राप्रमाणे आणि त्यानं छान वागलं पाहिजे, यातलं काय बेटर, काय चांगलं आहे जास्त?
एक म्हणतो की तू मला नमस्कार नाही केलास तरी चालेल, पण तू तुझं कल्याण कर. तेच परमात्मा आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि म्हणून तापत्रय विनाश आहे. जर त्यानं सांगितल्याप्रमाणे आपण वागलो तर तिन्ही प्रकारच्या तापांपासून आपल्याला 3 प्रकारचे ताप आहेत. आतून बाहेर येणारे ताप, आधी आत्मिक ताप, बाहेरून लोकांकडून, प्राण्यांकडून, दगडाकडून, निर्माण झालेल्या वस्तूकडून होणारे ताप, आधी भौतिक ताप, आणि देवतांचे आपण अपराध केलेले असतात, देवतांकडून होणारे ताप म्हणजे आधी दैविक ताप. आणि याला चॉईस नाही, भोगावंच लागतं. यातनं बाहेर यायचं असेल तर परमात्म्याला शरण जावं, म्हणजे तो ॲडजस्ट करतो आणि कमीत कमी दुःखामध्ये जास्तीत जास्त सुख देऊन असा ॲडजस्ट करतो तो. समर्थांची ओवी आहे याच्याकरता दासबोधातली, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे. जर आपण अनन्यतेनं त्याला शरण गेलो, अहंकार टाकला तर, अहंकारीपणानं वागलो तर तो प्रारब्धावर टाकून देतो, जा अमर तिकडं. म्हणजे न्यायाधीश आणि आई या दोन्ही भूमिका तो, आई पण तोच आहे आणि न्यायाधीश पण तोच आहे. न्यायाधीश कोणाकरता? ज्यांच्या कोर्टात केसेस लागल्या त्यांच्याकरता. आणि आई कोणाकरता? घरी आल्यानंतर आई गो माझं चुकलं म्हणणाऱ्याकरता तो आई आहे. दोन्ही तोच आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. थोडं भजन करूया आणि पुढच्या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगाकडे जाऊया. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे डोळे मिटून ऐका.
भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. या संगीताची आवश्यकता याच्यासाठी आहे, आत्ताच विषय झाला की बुद्धीच्या जवळ आत्मा आहे, चैतन्य. संगीत आपल्याला बाहेरचे सगळे विचार बुद्धीपर्यंत आणायला मदत करतं. आणि स्वरांचा जर आपल्याला आनंद घेता आला, आपल्याला म्हणता नाही आलं तरी चालेल, ऐकता आलं की झालं, तानसेन होण्याची गरज नाही. पुढचा शब्द माहिती आहे. आपोआप आतमध्ये त्या सगळ्या वृत्ती आपल्या इकडं तिकडं गेलेल्या येतात आणि बुद्धीजवळ आपण येऊन थांबतो आणि तिथून लगेच पटकन आत्म्यामध्ये प्रवेश होतो. आपल्या वृत्तीचा, लक्ष ठेवणाऱ्या व्यवस्थेचा. म्हणून सगळ्या संतांना संगीत आवडतं, लक्षात घ्या. समर्थांनी रामाकडं मागणं मागितलंय, संगीत गायन दे रे राम. संगीत विषय म्हणून बघू नका, विषय सेवन शब्द असं म्हणून बघू नका. संगीत अध्यात्म प्रचूर जेव्हा होतं त्यावेळेला त्याचा उपयोग जो काही आपला विचार चाललाय तो पक्का होण्याकरता होतो, म्हणून चाललंय हे सगळं. नाही तर बुवा कशाला एवढ्या चौघाने घेऊन बसलेत, एकटेच बडबड करतील, काय बिघडते का? नाही होत तसं. स्वस्मिन रमते इति स्वरा, हा स्वराची व्याख्या आहे. आपल्या पूर्वजांनी कशा करता ठेवले असतील हे पखवाज, हे वीणा कशाला ठेवले असतील कीर्तनात? विचार करा ना. ते मी मांडलेत का? मला वाटतंय म्हणून. स्टाईल आपली असेल. हे नवीन आले वाद्य, 500 वाद्य आहेत. हो, डोळे मिटून आठवायचं की कृष्ण बासरी कसे वाजवत असतील, म्हणजे मी ते आठवतो. हे आपण विसरायचं की आता इकडे कान्हाच आहे. हो हे गाव मला कालच वाटलं की कान्हामध्ये आपण हा विचार करा, कान्हा कसा वाजवत असेल बासरी, होय की नाही? ह्याच्याकरता डोळे मिटायचे. डोळे मिटले की काय होतं, जगाचा निदान दृश्याचा तरी संपर्क बंद होतो. 4 तास आपण ध्यानाला बसतोय असा विचार करून भागवत ऐकावं. कोणाचंही ऐका तुम्ही. आपण मेडिटेशनला बसलो, आपण माहिती करून घ्यायला नाही बसलो. कंटाळा येऊ नये म्हणून मध्ये मध्ये काही हे असतात, विनोद असतात किंवा काही नवरस वापरले जातात. पण मूळ हेतू अंतर्मुख होऊन बुद्धीपर्यंत जाऊन पोहोचायचं आणि बुद्धीतून आत्म्यात उडी मारायची, बस झालं काम. आणि सारखं सारखं ते करायची सवय लागली की त्या समाधी लावण्यामध्ये सहजता येते. खूप प्रयत्नपूर्वक लावावं लागते, म्हणजे धारणा ध्यान वगैरे, पण सहज लागते समाधी. उत्तमा सहज अवस्था. सहज लागते की नाही झोप काही लोकांना कीर्तनात, तशी सहज समाधी लावायची आपल्याला, सहज लागली पाहिजे. बरं, आणि म्हणून एवढं सगळं मी का सांगतोय, अगदी तुम्ही माझे मित्र आहात म्हणून सांगतोय, नाही तर सगळीकडे काय मी पहिल्यांदाच सांगितलं या आयुष्यात, पहिल्यांदा. असो, आता यानंतर प्रसंग सांगायला आरंभ झाला. हे भागवत कसं सांगितलं गेलं, कुणी सांगितलं, कुणाला सांगितलं? डोळ्यासमोर काहीतरी असं एक, अच्छा असं घडलं का, ते एक स्टोरी असते की नाही. तर नैमिषारण्य नावाचं जे अरण्य आहे, लखनौपासून साधारण 3 तासावर आहे. या नैमिषारण्यामध्ये हजारो ऋषीमुनी कलियुग सुरू झाल्यानंतर साधारण 30 वर्षानंतर बसलेले आहेत, असा विचार करा. कारण मी हे आदरणीय ब्रह्मश्री दत्त महाराजांच्याकडून ऐकलंय. बरं, दत्त महाराज कविश्व म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले पुण्यामध्ये, आत्ताच्या काळातले मोठे योगी. श्री गोळवणी महाराजांचे डायरेक्ट शिष्य. त्यांचा फोन पहिला, त्यांचा म्हणजे डायरेक्ट महाराज बोलायचे नाहीत, पण त्यांचे असिस्टंट, बुवा वेळ आहे का तुला उत्सवाला? टेंबे स्वामींच्या होता. मला वेळ नसेल तर मग इतरांना. इतकं प्रेम होतं. नंतर नारायण काकांचंही तसंच. तर ते भागवत सांगायचे स्वतः दत्त महाराज. तर ते म्हणाले साधारण हा काळ 30 वर्षाचा असेल, म्हणजे कलियुग सुरू झाल्यावर साधारण कृष्णांनी देह ठेवल्यावर 30 वर्षांनी साधारण हा प्रसंग घडला असावा, असं महाराज. आता महाराज म्हणले की मग डोळे मिटून ब्लाइंडली फॉलो करावं असे लोक आहेत. आंधळेपणानं ज्यांना फॉलो करावं आयुष्यभर, अशी माणसं आहे. फसवणुकाचा काही संबंधच नाही. ते म्हणले की ऐकायचं, संपला विषय. कारण महाराजांना मी इतकं जवळून पाहिलंय, खूप त्यांच्या जवळ जाऊन बसायचो आम्ही. म्हणजे मी माझ्याबद्दल नाही सांगत आहे, मी कसे सत्पुरुष बघायला मिळाले याच्याबद्दल बोलतोय. तर ते म्हणाले की साधारण 30 वर्ष झाले असतील कलियुगाला. आणि नेहमी आपले पूर्वज जे होते ना, ते खूप विचार करणारे होते.
रांधावाडा उष्टी काढा नुसते त्याच्यात वेळ घालवणारे नव्हते, किंवा नुसते चांगल्या प्रकारचे गॅजेट्स आणा, चांगल्या गाड्या उभ्या करा, नाही ते ठीक आहे म्हणले. आपल्या आईबाबांना बघा ना, किंवा त्यांचे आईबाबा बघा ना, फार कशाला एवढे 5,000, हे 5,000 वर्षापूर्वीचं सांगतो. आपले आईबाबा म्हणताना ऐकले की नाही, हे सगळं तुम्ही मिळवा पण यात काही अर्थ नाही आहे. होते की नाही सांगा बरं. म्हणजे आपल्या पूर्वजांना जे ज्ञान होतं ते आजच्या पिढीला नाही आहे बघा. म्हणजे जमिनीशी संबंध नाही राहिलेला या लोकांचा, मुलांचा. मुलं आपल्यापेक्षा शार्प आहेत, अगदी मान्य आहे, आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत. आता माझाच मुलगा म्हटला, बाबा हे काही अवघड नाही, टक 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 2 मिनिटात करून दिलं. मला ते जमतच नव्हतं. आहे मुलांच्या मध्ये शार्पनेस चांगला आहे बरं का, तुम्ही ऐका. पण मुलांच्या मध्ये पेशन्स खूप कमी झालेत. तुमच्या आमच्या नाही, आपल्या असतील कारण चांगल्या संस्कारातले. पण आता छोट्या छोट्या गोष्टीत मुलं आत्महत्या करतात बघा. नापास झालो तर, अमुक झालो तर, इतकं डिप्रेशननी अमकं तमकं वाढत चाललंय हल्ली. म्हणजे परवा माझ्या मिलिटरीतल्या एका मोठ्या ऑफिसरचा फोन आला होता, बुवा सध्या प्रॉब्लेम इतके आहेत आमच्या नेव्हीत, मुलंच येत नाहीत म्हणले. त्याला घरी भेटायला आले होते परवा ते. बुवा आपल्याला त्यांच्याकरता काहीतरी कार्य करायचं आहे. कारण झालं असं की त्यांच्या हातात वेपन्स आहेत, मोठ्या मोठ्या गन्स आहेत. त्याला जर वाटलं शेजाऱ्याला मारावं तर, आणि घरापासून दूर असल्यामुळे त्यांना काही पण वाटायला लागले हल्ली. म्हणजे शार्पनेस, बुद्धीचा एक तीक्ष्णता, सूक्ष्मता वाढली आहे, पण बुद्धीची क्षमता कमी झाली आहे सहन करण्याची. नाही म्हणल्यावर आत्महत्या करतात मुलं, किंवा आई वडिलांना मारतात. मोबाईल नाही म्हणली आई. मी परवा अशी बातमी वाचली की किडनी विकून ॲपलचा फोन घेतला एका माणसाने. त्याची तब्येत सध्या कशी आहे असा लेख आला होता. चांगली आहे तब्येत म्हणे, म्हणजे हरकत नाही विकायला असं त्याला लेख. मी काहीतरी बोलत नाही, तुम्ही पण वाचला असेल लेख. पण आपले पूर्वज हा विचार करणारे नव्हते. आपले पूर्वज शरीराच्या आतमध्ये असणारं व्यवस्थापन वापरून समाधान मिळवा हे सांगणारे होते. आणि असे 1 नव्हे 2 नव्हे 88,000 आपले पूर्वज जमलेत कुठे, नैमिषारण्य. सगळे होते असा विचार करू नका. काही लोकांना निरोप केला असेल नंतर. असं तुमच्या भागवताला नाही आले त्यांना तुम्ही प्रसाद पुण्याला नेऊन देणार आहात की नाही? बोलवलंय तुम्ही खूप लोकांना, पण नाही आले असं पण असतील ना काही, मग हे घ्या प्रसाद तुमच्याकरता, असं त्यांच्यापर्यंत गेला असेल. तर ते सगळे लोक बसलेत आणि ते काय करतायत तर सहस्र सममासत 1000 वर्षाचा एक यज्ञ करतायत. 1000 वर्षाचा. बरं, 1000 वर्ष जेव्हा एक यज्ञ केला जातो तेव्हा त्याला सत्र असं म्हणतात. 1000 वर्ष माणूस जगतो का हो, तर त्यावेळेला जगत असे. 1000 वर्षाची आयुष्य होती. तुम्ही बायबलमध्येही वाचू शकता. अब्राहम वगैरे, त्या नोहा वगैरे ना 1000 वर्ष ज्यांनी बायबल वाचलंय, किंवा कुराणातही तुम्हाला जाणवेल. हे सगळ्या जुन्या लोकांना भरपूर आयुष्य होती. मला तर नको त्या विषयात वेळ नाही घालवायचा. मला सांगायचं आहे, असा मोठा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये श्रौत यज्ञ सुरू आहे. म्हणजे मध्ये मध्ये विश्रांती खूप असते श्रौत यज्ञात. आपलं कसं सकाळी 8 ते 12 आपलं रामठोका आपलं हे स्वाहा स्वाहा स्वाहा, तो स्मार्त यज्ञ करतो आपण. मी जास्त बोलायला नको, मोठी मोठी माणसं आहेत इकडे. पण याचा माझा तोंडा संपर्क गडावरती आला की नक्षत्र असताना त्याला आहुती असतात. त्या नक्षत्राला त्या आहुती असतात श्रौत यज्ञामध्ये. म्हणजे मध्ये वेळ खूप असतो. मग त्यावेळात एक लोक काय करतात, मोबाईल चार्जिंगला लावलेला काढतात का, तर मध्ये मध्ये हे लोक अध्यात्म श्रवणाला बसतात किंवा धर्मश्रवणाला बसतात. धर्म तरी ऐकतात हे लोक, नाही तर अध्यात्म तरी ऐकतात. आणि मोठे मोठे वक्ते त्यांना उपलब्ध होतात. त्यात उग्रश्रवा नावाचे वक्ते उपलब्ध झालेत आणि त्यांच्यासमोर हे सगळे बसलेत. इथे या भागवताच्या महात्म्याची प्रस्तावना सांगतोय. बरं, महात्म्य सांगतो मी आपल्याला की हजारो ऋषी समोर बसलेत आणि त्यामध्ये शौनक नावाचे एक ऋषी आहेत, ज्यांनी यज्ञाचं आयोजन केलंय. ते पूर्वी राजे होते, राजा होता, शौनक नावाचा राजा होता. नंतर तो ऋषी झाला, राजर्षी आहे आणि तो व्यवस्थापक आहे या सगळ्या ह्याचा. आणि तो प्रश्न विचारणार आहे, प्रतिनिधी म्हणून तो विचारतो. तर त्यांच्याकडे अचानक उग्रश्रवा नावाचे ऋषी फिरून फिरून 1000 वर्ष यज्ञ चाललाय, त्यामुळे ते मध्येच 15 दिवस जातात, जग फिरतात, परत येतात. असं बऱ्याचदा झालंय. त्यामुळे पुराणात तुम्हाला हेच जाणवेल. पुराणामध्ये नाही अचानक सूत उवाच, शौनक उवाच असतात. साधा आपण अगदी सत्यनारायण पूजा जरी केली ती नैमिषारण्य ऋषय शौनकादया, हे सगळे बसलेत. आणि उग्रश्रवा ऋषींना म्हणजे सूत महाराजांना
प्रश्न विचारायला आरंभ केला. तो प्रश्न आहे का, याच्यात सगळं सार साठवलेलं आहे. हा प्रश्न ज्याला कळला ना तो कधी भागवत सोडणार नाही, एवढंच वाक्य लक्षात ठेवा. ते म्हणाले, कोण म्हणाले? 88,000 ऋषींचे प्रतिनिधी शौनक म्हणाले. कुणाला म्हणाले? सूत नावाच्या मुनींना, त्या ऋषींना म्हणाले, उग्रश्रवा ऋषींना, की महाराज इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा असुरतांगतः क्लेश क्लांतस्य तस्यैव शोधने किम परायणम. महाराज, कलियुगाला आरंभ होतोय. कलियुग एकदम खटकन, एकदम पायरीसारखं नसतं. इथे द्वापारयुग संपलं खटकन दुसरं असं नसतं. असा तो टेपर असतो. पण हळूहळू अवगतीला चाललंय, असा उतार आहे असं. आणि पहिल्या युगामध्ये तर राजाची गरज नव्हती. असं आहे की तेव्हा हंस नावाचा एकच वर्ण होता, असं महाभारताने सांगितलं. हंस नावाचा 4 वर्ण नव्हते. 4 वर्णांची गरजच नाही. हंस नावाचा वर्ण होता. सगळे लोक साक्षात्कारी होते. मग राजाची गरज लागायला लागली त्रेतायुगापासून. द्वापर युगामध्ये राजे लोक स्व बिघडले आणि कलियुगात तर काय विचारूच नका. तर या कलियुगामध्ये माणसं असुर व्हायला लागली आहेत. असुर याचा अर्थ काय? आपण असुर, राक्षस, दैत्य, दानव हे शब्द एका अर्थानं बऱ्याचदा वापरतो, पण चारीचं निरुक्त वेगळं आहे. त्यातला असुर शब्दाचा फक्त विचार करू आपण आता. असुसुर रमन्ते इति असुराः. प्राणांमध्ये रमतात त्याला असुर म्हणतात. असुनाम प्राणा. म्हणजे या देहामध्ये प्राण नेहमी टिकून राहिले पाहिजेत, म्हणजे मी जिवंत राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं तो असुर आहे. काही करून मी मरता कामा नये, काही करून. आणि नुसता मरता कामा नये, विषय भोगायला मी फिट राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं. का असं तरी का वाटतं आपल्याला? काय बटाटे वड्यावर उपकार म्हणून आपण बटाटे वडा खातो का? नाही, बुवानं बटाटे वडा आवडतं असं नका करू. मी आपलं 2-4 वेळा म्हणलो म्हणजे, नाही तर यजमान असा अर्थ काढतील त्यातलं. किंवा गुलाबजाम असं. आपण काही त्या विषयावर उपकार नाही करत. आपल्याला कुठंतरी बरं वाटतं बघा. तुम्ही काही म्हणा, आता थांबायचं आपल्याला एक पाऊण तासाने, अर्ध्या तासाने चहाला बरं का, किंवा कॉफीला, काय जे असेल ते. म्हणजे विषय सेवन करताना आपल्याला बरं वाटतं की नाही. उगाच खोटारडेपणा करू नका. पण ते बरं वाटणं एका मर्यादित स्वरूपाचं आहे. त्याला आपण कंटाळणार आहोत. हा विवेक अखंड जागा ठेवता आला नाही. देहानी संयम ज्याला दम म्हटलं आणि मनाचा संयम याला शम म्हटलं. दम आणि शम ज्याला साधले नाहीत तो असुर आहे. भरपूर खाईन मी, 2-4 ते वेडे अजून घेईन त्याचे, ते घेतात ना काय. हां, पण 2-4 लाडू मारल्याशिवाय राहणार नाही. आज काय मोदक केले त्यांनी, मग जरा 28 घेतो म्हणले, आज 38 घेतलं. असुर. एक मी गंमत नाही करत आहे. हे ज्याला अखंड वाटतं, हे आत्ता मी हे बोललो तरी मलाही बरंच वाटणार आहे खायला प्यायला जे काय असेल ते. पण तरी हे नाशिवंत आहे. हा विवेक तरी आतमध्ये जागा पाहिजे की नाही. निदान सुरुवात तरी होते ना चिंतनाला. पण असं ज्याला वाटत नाही, असे खूप तुम्हाला दिसतील. आणि अगदी बघायचे असतील एकत्र असुर सगळे तर 31 डिसेंबरला तुम्ही मुंबईला या. त्यातल्या त्यात रात्री या 11 नंतर. सगळे असुर एकत्र नाचताना दिसतील तुम्हाला. तुकाराम महाराज, किती गंभीर मुद्दा आहे हा. मनुष्य आयुष्यात हा विचार करत नाही. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितला. तुकाराम महाराज सांगतात, देवा काही कर, पण मला देहाच्या माध्यमातून विषयांचे उपभोग जो मी घेतोय ते जे मला बरे वाटतात ते माझं बंद कर रे. देहभान आहे तोपर्यंत ते वाटणारच आहे. आपण किती प्रवचन करा, किती कीर्तन करा, किती तुम्ही जप करा, किती हे करा, तरी सुद्धा 11:30, 12, 12:30 वाजले की काय होतंय, आज काय फोडणीचा आवाज वास नाही आला असं वाटतं की नाही. मला त्याचा विसर पडू दे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकोबा सांगतात, देवा एक उपकार कर रे माझ्यावर. देवाताई सा करी उपकार, देवाताई सा करी उपकार.
देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर, देहाचा विसर, देहाचा 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 विसर पाडी माझ, देहाचा विसर. हा देहाचा विसर पाडी नीट ऐका. देहाचा विसर पाडी माझ, विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुकाराम महाराज सांगतात, मला मर्म कळलंय, माझ्या देहाचा मला विसर पडावा अशी कृपा कर, असा उपकार कर. उपकार शब्द वापरलाय. देवा आता ऐसा करी उपकार. आणि मला चांगलंच कळलंय, बरे केशी राजा कळू आले. आणि सर्वसामान्य अज्ञानी जीवाला वाटतं देहाच्या माध्यमातून विषयांच्या भोगाशिवाय मी सुखी होणारच नाही, त्याला असुर म्हणतात. आणि कलियुगामध्येही असुरता वाढत चालली. इह गोरे कलौ प्रायो जीवश्चा असुरतांगतः. असुरता वाढत चालली. बघा ना, देहाचा फिटणे काय सगळी शक्ती त्या देहाच्या करताच वापरतात की नाही माणसं. सकाळी चालायला जातील, जाऊ नका मुद्दा नाहीये, भोगांकरता चालू नका मुद्दा आहे. प्राणायामाला जातील, रामदेव बाबा प्राणायाम, त्यांनी चांगलंच काम केलंय, भेटणं नाहीये. आणि मग आपल्याला लोभ वाटाय करता शुगर नॉर्मल होते, बीपी नॉर्मल होतं, अमकं नॉर्मल होतं, मग त्याच्याकरता धावतात की नाही माणसं. शुगर नॉर्मल झाली. मला काय सांगायचंय, म्हणजे शास्त्राला काय सांगायचंय, की ते तुम्ही कितीही फिट राहिला तरी पहिलवान मेलेत की नाही आतापर्यंत लोक. जगले कोण. समर्थांचा मृत्यू निर्पण वाचून बघितलं की लक्षात येतं, असो ऐसे सकळ ही गेले. गेली पंडितांची थाटे, गेली गाधके अचाटे, गेले बहुत हरिदास, गेले बहुत संत. काय सांगितलंय, यादी केली त्यांनी. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. त्या स्वरूपाकार होण्याकरता काय केलं पाहिजे. मागच्या 3 युगामध्ये आपली लाईफस्टाईल अशी होती, जीवनचर्या अशी होती. ते सांगतात की माणूस थोडाफार का होईना अध्यात्माशी टच असायचा त्याचा. विचार करा ना, आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये कथा कीर्तनाला प्रवचनाला जाण्याचं पद्धती होती की नाही. आता कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकारच कमी झाले. सगळंच तर खाली आला की नाही. ऐकणारेही कमी झाले, सांगणारेही कमी झाले. पर एखादा पूर्वरंगान आख्यान पाठ करून कीर्तनाला उभा राहिला मनुष्याला की तो किती सांगू शकणार आहे. असे गुरुजी नेहमी सांगायचे, प्रवचन कीर्तन कर किंवा करू नको, अभ्यास करत राहा म्हणले. वेळ आली तर कर म्हणले कीर्तन. कणिक भरपूर असू देत घरात, पोळे करायला लागले तर कर. 2 पोळ्यापुरतीच कणिक, त्या करणार काय.
एकूणच अध्यात्म श्रवणाचा स्तर कमी झाला बघा. उत्सव महोत्सव कमी झाले. 9 दिवसावर उत्सव 5 दिवसावर, 5 दिवसावर 1 दिवसावर. म्हणजे बुद्धीमध्ये, समाजाच्या बुद्धीमध्ये, सगळ्यांच्या, बरं, समाजाच्या बुद्धीमध्ये अगदी मोठ्या पंडितांपासून सर्वसामान्य अगदी मेंढरं राखणाऱ्या मेंढपाळापर्यंत सगळ्यांच्या मध्ये रामकृष्ण हरी हा जो प्रसृत केला जात होता मंत्र आणि अध्यात्म श्रवण केलं जात होतं ते कमी झालं. आणि त्याच्याऐवजी विषयांचे भोग वाढले की नाही. आणि हे त्यांना कधी माहिती आहे? 5000 वर्षापूर्वी माहिती आहे. आमचा मुद्दा असा आहे की भविष्यामध्ये जेव्हा विषयांचे भोग सोडून जीवाला काही प्रिय वाटणार नाही तेव्हा त्याच्या कल्याणाची व्यवस्था काय करणार, म्हणून तुम्ही आम्हाला सांगा. असा एखादा उपाय बोला की श्रेयसाम यद भवेत श्रेयः पावनानांच पावनम कृष्ण प्राप्तिकरम शाश्वत साधनम तद वद अधुना. थोडक्यात समाधानाची व्यवस्था सांगा. पण ज्यात समाधान आहे ते आवडत नाही लोकांना. आणि ज्यात निश्चित समाधान नाही तो मोबाईल. उदाहरण मोबाईल घ्या. निश्चित समाधान नाहीये. मला एक म्हणजे याचा विस्तार किती करता येईल. हॉस्पिटल्स वाढलीत की नाही हो? मेडिकल स्टोअर्स वाढलीत की नाही हो? आरोग्य वाढलंय का कमी झालंय? कशी विचित्र अवस्था झाली आहे. हॉस्पिटल नव्हते तेव्हा माणसं फिट होती हो. आणि एकूणच सगळा स्तर कमी झाल्याचा परिणाम माणूस असा पशुतुल्य झालेला आहे, पशुसारखा झालाय. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. महाराज म्हणायचे, एक काळ असा येईल माणसं पशुसारखे भोग भोगतील. आणि तो काळ आता दिसतोय. गावोगावी होणारे प्रकार आपण वाचले. बांगलादेशमध्ये आता जे झालं, किती विचित्र, काय परिस्थिती. आणि तोही विचार आपले पूर्वज करतायत. भारतात का नाही होत आहे? युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध 3 वर्ष झाली चालू आहे. हजारो माणसं, लाखो माणसं त्यांची मेलीत आणि यांची मेलीत. कशामुळं? असुरता. हमास इस्रायल चालू आहे. कशामुळं? पाकिस्तानात त्यांचेच लोक बांधतायत. कशामुळं? ते कुराणाला मानतात ना, अल्लाहला मानतात ना. मग ठीक आहे, बाकी लोक काफिर आहेत, मग त्यांच्यात तरी का चालू आहे? त्या मानानं भारताचं युद्ध 2.5 दिवसात संपलं. ते सुद्धा नाईलाज म्हणून केलं आपण, ऑपरेशन सिंदूर. का? कारण आपले जे मुख्य आहे त्यांच्यावरती अध्यात्माचा पगडा आहे. याच्यापेक्षा जास्त आम्हाला ओव्हरटेक करायचा नाहीये. ज्या महत्वाच्या व्यक्तींना आम्ही संपवले, संपला विषय आमचा. म्हणजे हिंसा सुद्धा आपण हिंसेला रोखण्याकरता केली, अहिंसेच्या रक्षणाकरता हिंसा केली आहे. हा विचार करून हे सगळे बसलेत आणि सांगायला आरंभ झाला. खूप मला तर असं वाटतं हा युनिव्हर्सल बुक आहे हो. हे जगातल्या सगळ्यांनी ऐकावं असं ग्रंथ आहे. ते ख्रिश्चनांनी ऐकावं, ते इस्लाम धर्मियाने. तुम्ही कृष्णाला मानू नका, पण त्यातले विचार माना ना. कृष्णाची आरती करा. तुम्हाला काय आम्ही शेवटी जय हो भागवताला इकडे उभं करत नाहीये. यातलं ऐका आणि तुमच्या जीवनात तुमच्या बायकोशी इथं जसं सांगितलंय तसे वागा. आधी एकच असू द्यात ती, पहिला मुद्दा. कारण तसं सांगितलं इथं त्यांनी. सुखी होतील की नाही स्त्रिया सांगा? सुखी होतील की नाही पुरुष? हा भागवताचा जो महामंत्र आहे ना, भागवताचा ग्रंथ आहे ना, अहो नुसतंच नव्हे, अहो जंगल कमी होतील का आपण? ते बघून जास्तीत जास्त जंगलच कापणार आहात तुम्ही. झुके का नाही झुके असं तोंडात ते काय ठेवून, आणि खांदा असा. क्षमा करा, मी खूप खाली उतरून बोलतोय, पण जर समाजामध्ये तुम्हाला सज्जनता ठेवायची असेल, बाळगायची असेल, आणि त्याचा उपयोग समाजालाच होणार आहे, तर भागवतातले विचार प्रस्तुत वेगळ्या लँग्वेजमध्ये करा. पण त्याचा प्रचार जेवढा होईल तेवढा सगळा समाज सुख होईल असं ते सांगणार आहेत. आता ते सांगतात, ऐका. भक्त्योघ वर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते भी दास्यामी सावधानतया शृणू. सगळ्या समाजाचं कल्याण करणारा, अंतःकरणामध्ये निर्व्याज प्रेम वाढवणारा, कुणावरही प्रेम, अखंड प्रेम, आणि काही स्वार्थाकरता प्रेम नाही. अनोळखी माणसाशी सुद्धा प्रेमानं 2 वाक्य बोलता यावीत की नाही? कधी आलात दादा? बसा. अहो आज असं आपण बोललो तर तो संशयच बघतोय, काहीतरी याचा स्वार्थ आहे. कुठं येऊन पडलोय आपण बघा. सगळ्या समाजाला प्रेम शिकवणारा,
ग्रंथ. भक्ती याचा अर्थ प्रेम. प्रेम म्हणजे फक्त देवावर नव्हे, देव नाही अशी जागा कुठली सांगा, जागाच नाही की नाही. म्हणून कुणावरही प्रेम. आणि प्रेम म्हणलं की काही मला पाहिजे म्हणून नव्हे, पाहिजे म्हणून आलं की त्याला काम म्हणतात. मला काहीतरी तुम्ही अमुक द्या आणि मी तुमच्याशी चांगला बोलतो, ते प्रेम नाही झालं. प्रेम याचा अर्थ काही अपेक्षा काहीच नाही, मी चांगला वागणार कारण माझा परमात्मा तुमच्यातही आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आणि यानं समाज जर सुखी होईल आणि आपणही आनंदात राहू. पण तुम्ही कसं ऐका, सावधानतया शृणू, अत्यंत सावधानतेनं ऐका. याचा सरळ अर्थ असा, प्रवचन ऐकल्यासारखं ऐकू नका. का माणसं तेव्हाच फक्त सावधान नसतात, बाकी एरवी कायम सावध असतात. सगळ्या दुःखातून बाहेर काढणारी एक व्यवस्था मी तुम्हाला देतो. साधं दुःख नव्हे, कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. कालव्याल, काळरूपी व्याळ म्हणजे सर्प, त्याचा ग्रास म्हणजे थोडक्यात मरण. मरण होण्यापासून तुम्हाला वाचवणारी, मरण न येऊ देणारी, किंवा ज्याला मरण येणार आहे ते तुम्ही नाही आहात हे तुमच्या लक्षात येऊन देणारी एक कथा मी तुम्हाला सांगतो, एक शास्त्र सांगतो. त्या शास्त्राचं नाव आहे श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेण भाषितम. किरेण म्हणजे शुकेन. कलियुग सुरू झाल्यानंतर साधारण 12 वर्षानंतर शुकदेवांनी सांगितलेली ही प्रेमकथा, ही भक्तिकथा, ही भागवत कथा मी तुम्हाला सांगतो. नवे नवे हे भागवत किंवा भागवतातले मंत्र ऐकायला, भागवतातले हे सगळं ग्रंथ ऐकायला अत्यंत पुण्य लागतं. आणि भागवत ऐकण्यासारखं या जगामध्ये चित्ताला पवित्र करणारं साधनच नाही. एतदस्मात् परम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते. पण जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्याई खर्च होते, अनेक जन्माची पुण्याई खर्च होते, मग भागवत तुम्हाला ऐकायला मिळतं. थोडक्यात काय, खर्च केल्याशिवाय काही होत नाही. मग ते खर्च आपण बाकीचा खर्च करतो तो पैशाच्या रूपात करतो. इथला खर्च सत्कर्माच्या रूपातला. अनेक तुम्ही सत्कर्म केलेली असतात, याच जन्मी नाही, कुठल्या तरी जन्मी, याही जन्मी. आणि त्या सज्जनतेनं वागल्याचा, कारण नसताना जे चांगलं वागलं जातं ना त्याला सत्कर्म म्हणतात. बरं, कारण असताना जे चांगलं वागलं जातं त्याला काम्यकर्म म्हणतात. काही कारण नाही पण मी तुमची बॅग उचलली, काही कारण नाही पण मी त्या ताईंना उतरायला मदत केली, काही कारण नाही पण माझ्याजवळचं जे काय खायला आहे ते मी अर्ध दुसऱ्याला दिलं, काही कारण नाही. असं खूप केलेलं असतं आपण, म्हणजे करायचं असतं. सध्या करायचं असतं म्हणायची वेळ आली. आणि असं खूप जेव्हा साठतं, नीट ऐका बरं का, खूप जेव्हा साठतं तेव्हा भागवत ऐकायला मिळतं. आयोजन तर फार लांबचा भाग आहे, आयोजकांना विचारा काय केवढा व्याप करावा लागतो. आणि छान सगळं व्यवस्थित सागर संगीत आहे, काही कमी नाही आहे. सगळी वैदिक मंडळी घरामध्ये आहेत. एक ब्राह्मण मिळत नाही जेवायला, इतके सगळे लोक रोज 7 दिवस. निश्चितच पुण्य आहे. मी मगाशीच म्हणालो की बघा, त्याला पाहिजे असेल तर तो सेवा घेतो बरं का. हे अख्ख्या लक्षात ठेवाल. तुमच्याकडे 2 पैसे आहेत किंवा तुम्ही काय मला माहिती नाही आर्थिक दृष्टीनं, पण तुमच्या जवळचं धन, तुमची सेवा त्याला घ्यावी वाटली ही त्याची तुमच्यावर कृपा आहे. सरळ आहे. तर पैसेवाले खूप असतात, अब्जाधीश पडू नयेत पैसे, काय करावं पैशाचा प्रश्न आहे लोकांना. पण कधी ते विषयांचे भोग सोडून काहीही करत नाहीत. ते काही त्यांनी कथा आयोजित करावी ना आम्हाला 5 जणांना बोलवावं असं नव्हे. काही खूप भागवतकार आहेत, खूप दुसरंही काही करता येईल, अन्नदान करता येईल. पण लक्षात ठेवा, मी शेवटच्या दिवशी बोलेन याबद्दल, कृष्ण जर सेवा घेत असेल तर पक्क समजा कुछ ना कुछ काहीतरी आहे. आता काही करून तो घेत नाही सेवा, तुम्हाला तो देईल पण तो घेणार नाही कुणाकडनं काही. साधा मुद्दा लक्षात घ्याल, तुमचं ज्याच्यावर प्रेम नाही त्यानं समजा तुम्हाला शेजाऱ्याने अमुक मागितलं, साखर मागितली, डाळ मागितली, द्याल तुम्ही. तुमचं ज्याच्यावर प्रेम नाही त्याला तुम्ही द्याल, पण तुमचं ज्याच्यावर प्रेम नाही त्याच्याकडनं तुम्ही घ्याल का काही? सरळ आहे. हे करावं वाटलं, 2 वर्षापासून काढतंय. इतकं सगळं अगदी संहितेपासून. आणि सचिन गुरुजी मिळाले, इतका व्यवस्थित उत्तम भागवतकार आहेत स्वतः, पण समोर बसून ऐकताय. उत्तम ज्योतिष, इतका सगळ्या गोष्टीचा अभ्यास. हे एवढे सगळे लोक घरी यायला फार भाग्य लागतो. आणि इथलंच बोलतोय मी, जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्याई असेल तर भागवत आयोजन होतं. आयोजनाचा नसेल मुद्दा,
ऐकायला मिळतं. कानातून आत जाऊन बुद्धीने त्या भागवताचा, कृष्णाचा विचार करावा, भगवंताचा विचार करावा. यामध्ये भगवंताची काहीतरी तर कृपा असेल की नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. फक्त भागवताचा विचार नका करू, आयोजनाचा असा विचार करा. एक कीर्तन ऐकायला मिळालं, कीर्तनकार कोणी असो, जाऊन बसलो मी आणि सकुटुंब सपरिवार बसलो. विचार असा करावा, काय त्या परमात्म्याची कृपा आहे माझ्यावर, म्हणून माझ्या बुद्धीमध्ये कीर्तनाला जावं असं आलं. काय माझ्यावर कृपा आहे त्या परमात्म्याची, म्हणून माझी पावलं तिकडं वळली. काय त्याची इच्छा आहे की माझ्या बुद्धीमध्ये त्याचा विचार यावा, असं त्याला वाटलं. त्याला वाटल्याशिवाय नाही जात आपण. हो, कारण बुद्धी जर त्याचा विचार आला तर जीवाचा उद्धार झटकन होणार आहे. म्हणून पूजनीय डोंगरे महाराज नेहमी सांगायचे, असा विचार करू नका. नीट ऐका बरं, खूप मर्माचं वाक्य बोलतोय. मध्ये मध्ये मी थोडंसं डायल्यूट करून बोलतो, सोपं पण अत्यंत महत्वाचं वाक्य. असा विचार कधी करू नये की मला कीर्तनाला जायला वेळ नाहीये, असा विचार करू नये मला जमलं नाही कीर्तनाला जायला. असा विचार करावा, माझं काहीतरी चुकलंय म्हणून देव मला तिथं येऊ देत नाहीये. ज्यांच्या दर्शनाला जातो आपण, त्यांनी काय केलं आयुष्यभर सांगा ना. तुकाराम महाराजांना आपण मानताना, एक दिवस महाराजांचा असा गेला नाही ज्या दिवशी त्यांनी कीर्तन केलं नाही किंवा ऐकलं नाही. समर्थांना मानताना तुम्ही, गोंदवलेकर महाराजांना मानताना, कुणाला मानता त्यांचा विचार करा. स्वामी समर्थ, एक साधा कीर्तनकार जरी आला अक्कलकोटला, तरी मंदिरात कीर्तन सुरू असेल तर स्वामी समर्थ पहिल्या रांगेतले पहिले श्रोते असायचे. त्यांनी काय ऐकायची गरज आहे, ते तर परमात्मा आहेत स्वतः. पण साक्षात्कारानंतर सुद्धा ही मंडळी कथेला बसून पहिल्या रांगेतले पहिले श्रोते होतात. आपण कोण टिकोजीराव लावून गेलोय. समर्थ म्हणाले, तू एक भजेसे ना तरी काय गेले, जयासी ब्रह्मादिक. ब्रह्मदेवाला आवडतं, विष्णूला स्वतः कीर्तन आवडतं असं भगवान म्हणणार आहे तिथे. भागवतातला श्लोक आहे. मी एक वैकुंठाचा पत्ता देतो पण वैकुंठात नाही सापडत. सूर्याचा पत्ता देतो पण एक वेळ भानुबिंबी न दिसे. योग्यांच्या हृदयाचा पत्ता देतो पण एक योग्यांचे मानस उमरडोने जाय. पण जिथं कथा कीर्तन चालू असेल तिथे भगवंत उभा राहून कीर्तन ऐकतो असं भगवान स्वतः म्हणतात भागवत. त्याला सगळ्यात प्रिय अध्यात्म श्रवण आहे, लक्षात घ्या. भगवंत असं कीर्तन प्रिय. कीर्तने समाधान होये बहुत जनासे उपाय कलियुग. हरिकीर्तन कलियुगी, दासबोधातली होगी. कारण बुद्धीत ज्यांनी भगवंत जातो ते काय सांगा ना. पुन्हा पुन्हा तेच वाक्य, बुद्धीच्या जवळ आत्मा आहे. बुद्धिगत आहे चैतन्य ते, आणि मग ते तिथून प्रसृत झालंय. प्रकाश तिथे आलाय. जसा एखाद्या इमारतीत लाईटचं कनेक्शन येतं, ते पहिल्या मीटर मध्ये येतं ना, तो मीटर म्हणजे बुद्धी आहे आपल्या शरीरातली. आणि तिथे परमात्मा याकरता अध्यात्म श्रवण आवश्यक आहे. त्याप्रमाणे महाग पण आहे. नाही वाटत हो. माणसं तिकडे हिमालयात जातील, मातीत जातील, मटणात जातील, पण शेजारीच कीर्तन चालले तर जाणार नाहीत. इथं मंदिर शेजारी आहे, कीर्तन चालले. नको. कीर्तनकार काय सांगता, गोव्याला म्हणे किता सांगता रे बुवा. कारण आपण त्या कीर्तनकाराला गृहीत धरतो.
भाजी विकणारीला न गृहीत धरता आपण भाजी घेतो. मेडिकल स्टोअरवाला ओळखीचा नसला तरी आपण मेडिसिन्स घेतो. पण तुकोबा सांगायला आपल्याला आमकाच बघता लागतो. हे काय झालं? असो, नको त्या मुद्द्यात मी थांबलो. पण मला हल्ली हा मुद्दा फार बोलावा असा वाटतो, कारण आपण वक्त्यांचा विचार करतो. आपण त्यात काय ऐकायला मिळणार याचा विचार करायला लागलो की पक्क समजावं की आपलं निश्चित पुण्य उदयाला आलं. इथं बोलून ठेवतो, सकुटुंब सपरिवार अध्यात्म श्रवणाचा अनादर करू नका. बघा आपलं घर कसं वेगळं, इतर घरांपेक्षा वेगळं राहतं. आधी पहिली गोष्ट, घरातली स्पर्धा संपते. घर असं एकोप्याने राहतं. छोट्या छोट्या गोष्टीत जे मतभेद होतात, पण ते सिरियलवाले आपली भांडणं दाखवतात. बघा, आपल्या घरातलं कमी झालं ते बघतो आपण. मी किती टेन्शन घेतात बघा ना स्त्रिया हल्ली. आपल्या घराचं टेन्शन असतंच आणि 4-5 सिरियल बघत असतात तिथलं टेन्शन. त्यापेक्षा भागवत ऐका, निश्चिंत होतं मनुष्य. बरं, निश्चिंत होतो आणि कॉन्फिडंट होतो. विलक्षण 2 गोष्टी अशा होतात. प्रत्येक पाऊल टाकताना विलक्षण, माझा आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. विषयाला सुरुवात करून ठेवतो आणि चहाला थांबूया. या भागवताचं काय महात्म्य सांगू म्हणाले सूत महाराज बोलतायत. ब्रह्मदेवाला असं वाटलं की भागवत जोपर्यंत जन्माला आलं नव्हतं तोपर्यंत ही साधन आहे, ते साधन आहे, तीर्थयात्रा आहे, जपजाप्य आहे, अमकं आहे, तमकं आहे. पण भागवत जन्माला पटापट पटापट माणसं उद्धारायला लागली. परीक्षितीचाच उद्धार पाहिला. त्यानं काही साधन केलं नाही हो, फक्त ऐकलं समोर बसून, बाकी काही केलं नाही. ओ, दानधर्म केला का? दानधर्म करताना फोटो काढले का? ते संध्याकाळी इन्स्टाला टाकले का? त्याला लाईक कमी आले म्हणून नाराज झाला का? काही नाही. फक्त शुकदेवांनी भागवत सांगितलं. त्यानं दानधर्म केला नाही, त्यानं जपजाप्य केलं नाही, त्यानं काही पुटपुटला नाही, त्यानं काही मेडिटेशन केलं नाही, त्यांनी बुवा उसळ खा, अमकं खा, चुरमुरे खा, काही नाही. फक्त भागवत ऐकलं बरं का. कारण इथे तसा श्लोकच तसा आहे बरं का. त्यांनी म्हटलं की परीक्षिते कथाम वक्तू. इथे तो प्रसंग पाहिला. राज्ञो मोक्षं तथा वीक्ष. राजाचा मोक्ष जेव्हा पाहिला ब्रह्मदेवानी बरं का, पुरा धातापि विस्मिता. धाता म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा, अपि सुद्धा विस्मित झाला. पण त्यानं सगळी साधनं निर्माण केली आहेत ना जग निर्माण करत असताना. आणि मग त्याने काय केलं, एक मोठाच्या मोठा तराजू मागवला. सत्यलोके तुलाम बद्धा अतोलयन साधनान्यतः. सगळी साधनं एका पारड्यात ठेवली. मोठी पारडी असतात ना ते वजन करायची, किंवा लाकडाच्या खरीत असतात बघा, असं चांगलं पारडं मागवलं असा विचार करा. आणि सगळी साधनं त्याच्यात ठेवली म्हणे. त्यांनी जपजाप्य ठेवलं, तीर्थयात्रा ठेवले, माळा ठेवल्या सगळ्यांच्या. मग मी रोमणी बघतात ना, आला का नाही, आला की नाही, असं सगळं ठेवलं. आणि दुसऱ्या बाजूला फक्त भागवताची एक पोथी ठेवली. आणि भागवताची पोथी काही करून उचलली जाईना, वरच राहिलं सगळं. भागवताची पोथी ठेवल्यावर जे खाली गेलं ते बाकीची सगळी साधनं वर राहिली. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे की जे कशाने होत नाही ते भागवतानी होतं. पत्रिका पाहताना मोठे मोठे म्हणजे ज्योतिषी तर सांगतीलच, संत. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांसमोर एकदा शपथ घेतली होती, मी कधीही वेद म्हणणार नाही तुमची आज्ञा नसेल तर. माहिती असेल आपल्याला ब्रह्मानंद महाराजांबद्दल, तुम्ही म्हणाल तेव्हा मी वेद म्हणेन. पण अशा महाराजांनी ब्रह्मानंदांना भागवताचा अभ्यास करायला लावलं आणि भागवत सांगायला लावलं. आयुष्यभर भागवत सांगत असत ब्रह्मानंद महाराज. बरं, आत्ता घडलेल्या घटना आहेत. खोपोलीला आमच्या गगनगिरी महाराजांचा मुक्काम होता. मी अनेकदा ही कथा सांगत असतो. गगनगिरी महाराज आत्ता होऊन गेलेले आहेत. त्यांना आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. मला वाटतं आमच्या राजाभाऊनी त्यांची पाद्यपूजा पण सांगितली, असं परवा आमची चर्चा झाली. इकडे कुठेतरी कोकणात आले होते महाराज. जेव्हा ज्यांच्याकडे पाद्यपूजा होती तेव्हा गुरुजी म्हणून राजू गेला होता. म्हणजे आपण पाहिलेले आहेत गगनगिरी महाराज. त्यांच्याकडे एकदा खोपोलीला असताना, खोपोलीला त्यांचा आश्रम आहे मूळ, म्हणजे तिथे ते असायचे. आपले धीरूभाई अंबानी आहेत ना, मुकेश अंबानींचे वडील, ते आले होते. काही करून जम बसत नाहीये माझ्या व्यवसायात, काय करू. गगनगिरी महाराजांनी डोळे मिटले आणि सांगितलं, ध्यान करून सांगितलं, बाबा रे, तू श्रीमद भागवत व्यवस्थित कर. श्रीमद भागवत व्यवस्थित आयोजन कर.
आणि व्यवस्थित बरं यज्ञ करा, काहीतरी उगाच शॉर्टकट नाही मारायचे. मग तोही शॉर्टकट मारतो देताना. आहे ना क्षमता, नसेल काही तर काही आयोजनाची गरज नाही बरं. नाही तर आपल्याला वाटेल बहुतेक याचं प्रोफेशनल सिक्रेट दिसतंय, इतक्या ओपनली सांगेन का मी सिक्रेट? अजिबात नाही. देवाच्या, नाही तर मी समर्थांचं नाव कशाला घेऊ? आम्ही काय कोणाचे खातो विचारच करू नका. अगदी मी पूर्ण प्युअर परमार्थ सांगतोय आपल्याला. तू फक्त भागवताचं आयोजन कर, भगवंत बघून घेतील, कृष्ण बघून घेतील तुझं काय ते. आणि माहिती आहे का आपल्याला, त्या वर्षीपासनं दरवर्षी त्यांच्या घरात भागवत होतं. धीरूभाई असेपर्यंत करायचे. आणि आता मुकेश आणि नितीन ही सगळी मुलं भागवत करतात. म्हणजे भागवत करतात म्हणजे आयोजन केल्यावर ते 7 दिवस कुठं जात नाहीत, समोर बसून ऐकतात. आता मग रिलायन्स आणि जिओचं कार्डाबद्दल काही बोलत नाही मी. ते कसं तुमचं सगळ्या अर्थाने व्यवसायात बरकत होत नसेल तर भागवत करावं. तर मोक्षविक्ष भगवंताची कृपा समाधान हे तर आहेच आहे. तुम्हाला व्यवसायात काही कमी पडत असेल, फक्त भागवत श्रद्धेने करा. तुम्ही ते भागवत करताना तुमच्याकडे भगवंत पाहताना हा जिनियस आहे, प्रामाणिक आहे, जिनियनली करतोय. जिनियस पण आहे, जिनियन पण आहे, बुद्धिमान आहे आणि प्रामाणिक पण आहे. हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. बुद्धिमानचं जाऊ देत, त्या विषय नको. पण मी फक्त प्रामाणिकपणानं भागवत सांगायचं, त्यात काटछाट नाही करायची. सगळं भागवत सांगून होत नाही, मला माहिती आहे. 18,000 श्लोक सांगून होत नाहीत. पण जे काही सांगेन मी ते अगदी मन लावून यांनी पेटी वाजवायची, काही कमी पडू देणार. भागवतावर श्रद्धा असणारे आमचे उदयराज, कृष्णाने बोलवून घेतलं त्यांना. साखरप्याला आम्ही 5-6 वर्ष बरोबर आहोत. आणि बाकी एरवी ते कोणाला तरी असिस्टंट म्हणून ठेवतात काहीतरी. म्हणजे त्यांना खूप बिझी, म्हणजे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये एवढा व्यस्त या व्यवसायातला मला नाही वाटत कोणी असेल की ज्यांच्याबद्दल झाकीर हुसेन वगैरे तबलजी इतके मोठे मोठे जागतिक ख्यातीचे. कोकणात आल्यानंतर उदयराज असतील तर कोणाला सांगू नका ते करेक्ट आहेत असं सांगायचंय. म्हणजे किती मोठं नाव आहे. मला वाटतं कृष्णांची, मी बोललो हे साखरप्यात, कृष्णांची काहीतरी विशेष कृपा आहे. बरं ते एकटे नाही आले, मुलाला घेऊन आले की तू चल, बाकी सगळे प्रोग्राम्स मिळतील, पण अंतर्मुख करणारा, भगवंताची कृपा देणारा हा असा कार्यक्रम ऐकायला मिळायला सुद्धा भाग्य लागतं. मी कशासाठी हे सगळं बोलतोय की सगळी साधनं एका बाजूला आणि भागवत एका बाजूला, असं जेव्हा भागवतामध्ये म्हणजे भागवताच्या महात्म्यात म्हटलं गेलंय, व्यास खोटं का बोलतील सांगा ना. त्यांना काय खोटं बोलून करायचं. पण या पूर्वीच्या पुराणामध्ये आलेल्या उपासना भागवतात आलेल्या आहेत, पण सगळ्या पूर्वीत आले नाहीत, पण यात सगळ्या आलेल्या आहेत. असं भागवताचं महात्म्य आहे. आणि असा गंमत झाली एक, ऐका, एक गंमत अशी झाली की भागवताचं महात्म्य स्वतः सनत कुमारांनी बद्रीनाथला सांगितलंय. बद्रीनाथला एकदा नारद महाराज गेलेले होते आणि नारदांचा चेहरा पडलेला पाहिल्यानंतर त्यांना, सनत कुमारांना वाटलं अरे तू असा चेहरा असा का पडलाय. म्हणजे तो सगळी कथा मी रंगवत बसत नाही की नारद म्हणजे भक्त आहेत ना भगवंताचे पार्षद आहेत. भक्त याचा अर्थ निश्चिंत पाहिजे ना. भक्त याचा अर्थ भगवंताला समर्पण केलंय जीवन. पण ज्यानं भगवंताला जीवन समर्पण केलंय तो निश्चिंत पाहिजे की नाही. तो चिंता कशाला करतोय. जर आपण आपली पर्सनली वेगळी चिंता करत असू तर आपण देवापेक्षा वेगळे आहोत. लहान लेकरू कधी चिंता करतं का, आता मला दूध कसं मिळेल, आई जेवली नाहीये, तिचं दूध कसं काय तयार होईल, तिचं विचार तरी करतं का ते. मी तिचं आहे ते बघेल काय, ते मला काही माहित नाही. ह्या लहान बाळाची अज्ञान भूमिका आहे ना, काही कळत नसतं त्याला, आणि त्याला कळत नाही हेही कळत नसतं. अज्ञान हा शब्द कधी संभवतो. ज्ञान म्हणजे काय माहिती आहे ते माहिती नाहीये, मग अज्ञान. अज्ञानाचंही अज्ञान आहे त्याला, त्या बाळाला. असा भगवक्त असतो, मला काही माहित नाही, माझ्याकडे देव माझा पाहत आहे, पुन्हा पुन्हा हे मी माझं काम नीट करीन. असा असताना तुमचा चेहरा पडला का. तेव्हा नारदांनी सांगितलं कलियुग सुरू होत आहे. पुन्हा हे कलियुगाच्या सुरुवातीच्याच कथा आहेत. कलियुग सुरू होत आहे, माणसं विचित्र वागायला लागली आहेत. अहो बाकी सोडून द्या, आपलीच माणसं आपल्याला नको झाली आहेत. परकी नको ठीक आहे, लेका बाप नको. मराठीत सांगतो हे, ते अवघड आहे, ते नको. लेका बाप नको, स्त्रिये पती नको, सासू सुनेला नको. जावे जाऊ नको, नणंदही नको, ती भावजाही नको. वृद्धाचा पगडा घरी मुळी नको, राजा प्रजेला नको.
पुढे नीती धर्म नको दया घन घरी तो देव कोणा नको गोपाल कृष्ण भगवान. ज्यानं बंधन येईल ते काही नकोय बघा कोणाला. आता मी परदेशात गेलो होतो, मला गेल्या वेळेलाही जाणवली ही गोष्ट. प्रत्येकाला वेगळी खोली. जन्माला आलेलं 2 महिन्याचं मूल, त्याला वेगळी खोली. ते रडलं तर तिथं जायचं नाही. कल्पना करू शकतो का आपण? ज्यांचा परदेशी संबंध असेल त्यांना कळेल मी काय म्हणतो. आता आपल्याला प्रत्येकाला वेगळी खोली होती काय लहानपणी? की तुम्हाला काय मेडिटेशन करायचंय का, काय करायचं? आणि ती मुलं सुद्धा पटकन दुसरीकडे उडून जातात. जरा मिळवायला लागले की वेगळं घर, शेजारी घेतील फ्लॅट पण वेगळा फ्लॅट. काय हे? श्रीमंती असेल तर घ्या, पण पटत नाही म्हणून काय? एक आपलेपणा, आपल्याला आपलं लहानपण आठवत असेल, आता 50 ओलांडलेलं लहानपण आठवा आपलं. आपण 10 माणसं एकाच खोलीत जायचो की नाही, राहायचो की नाही? एकमेकांकरता क्वालिटी टाइम द्यायचो, वेळ द्यायचो, अमुक द्यायचो. आणि या सगळ्याचं कारण आहे प्रेम कमी झालं, भक्ती कमी झाली. दुसरी गोष्ट, परमात्म्याचं स्वरूप काय हे ओळखण्याची अपेक्षा कमी झाली. काय पडलंय कुणाला हो? काय आम्हाला नको, आरती केली चला, फळीवर वंदना. ज्याची मी आरती करतोय त्याला मी समजून घ्यावं. कुणाची आरती करतोय? मी आरती करतोय म्हणजे काय करतोय? मी प्रदक्षिणा करतोय म्हणजे काय करतोय? प्रदक्षिणेचं तत्व काय? ज्ञानोबानी ते समजावून घेतलं, तुकोबानी ते समजावून घेतलं कशा करता आरती करायची. संध्या म्हणजे काय? नाथांचा अभंग आहे, झाली संध्या संदेह माझा गेला. संध्येचा परिणाम मी ब्रह्म आहे का देह आहे हा संदेह गेला पाहिजे. चित्तशुद्धी. भद्रन्नो अपि वातय म्हणा, भद्रन्नो अपि वातय. भद्रात भद्र काय आहे? तर मनाचं मन पण नाहीसं होऊन बुद्धीमध्ये असणारं परमात्म्याचं प्रतिबिंब जेव्हा मूळ बिंबाकडे पाहतं तेव्हा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा कर्माचा चित्तशुद्धीनंतरचा ज्ञान हा परिणाम आहे. चित्तशुद्धी, चित्तशांती, चित्ताचं चैतन्यामध्ये लय हा संध्येचा उपयोग आहे. ज्ञान नको आणि याच्याकरता वेळ नको म्हणून वैराग्य नको. आणि असा समाजातला वर्ग वाढत चाललाय. मी दुःखी काय? नारद सांगतात दुःखाचं कारण काय? माझ्या तंबोऱ्याची तार मिळत नाही आहे काळी एकची, म्हणून मी 2 पैकी 1 तार तुटली आहे म्हणून मी दुःखी नाही आहे वीणेची. किंवा माझा कार्यक्रमच सध्या कुठं नाही आहे, घरात कुणी ऐकून घेत नाही आहे. पर्सनल कॉजला, वैयक्तिक कारणाकरता ते दुःखी नाही आहेत. नारदांच्या दुःखाचं कारण आहे समाजामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा स्तर कमी होत चालला. आणि सनत कुमार म्हणाले याला उपाय एकच आहे. व्यासाना तुम्ही उपदेशलेलं आणि व्यासाने लिहिलेलं, शुकदेवांनी भागवता या राजाला सांगितलेलं जे भागवत आहे त्याचा उद्गार गावोगावी जर व्हायला लागला तर निश्चितच हा जो कलीचा जोरात प्रभाव आहे त्या कलीचा प्रभाव आपल्यावरचा कमी करणारं हे भागवत आहे. पुढं गेलेला आहे, देह टाकून दिलाय, मेलाय आणि भूत झालंय, प्रेत झालंय, त्यालाही परत आणून त्याचं कल्याण करणारं भागवत आहे. अजून काय? एखादा डॉक्टर काय करेल? एखाद्याला पेशंटला चांगलं औषध देऊन मरू देणार नाही. पण भागवत असा डॉक्टर आहे मेलेल्याला परत जिवंत करील. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी नवे, जिंदगी उसके साथ है और मृत्यू भी उसके साथ है. वो पूछ के आता है. तुकाराम महाराज सांगतात काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. यमराज आमच्याकडे मध्ये मध्ये येतात. महाराज तुम्ही सांगाल तेव्हा आमच्याकडे यम जाऊ द्या, डॉक्टर तरी येईल का? म्हणजे यम काही डॉक्टर नसतो बरं, नाही तर कोणी डॉक्टरला रागवू नका. गंमत म्हणून एक श्लोक आहे की वैद्यराज नमस्तोभ्यम यमराज सहोदर. गंमत म्हणून नाही बरं, रागावू नका कोणी. आता काय वैद्यराज नमस्तोभ्यम यमराज सहोदर, पण यमात आणि तुझ्यात फरक आहे. यमस्तु हरते प्राणान, वैद्य प्राणान धनानीच. अर्थ नको सांगायचं कारण काय? मृत्यू नावाची गोष्ट येणारं जे काही जे आहे ते आपण नाही आहोत. मृत्यू आणि जन्म आपल्यामध्ये होतात. आपण या देहामध्ये आहोत म्हणून देह जिवंत आहे. आपण या देहातनं गेलो की देहाला मृत्यू, आपण चाललो दुसरा देह, मग तिसरा देह, चौथा देह, किती देह आपण धारण करू शकतो. हे जर कळलं तर मृत्यूला घाबरायचं कारण आहे का? पण अशी साडी पुढच्या जन्मी असेल याच्यापेक्षा चांगल्या आहेत.
तुम्ही जर ती दिली असेल तर पुढच्या जन्मी आहे. म्हणून तर ती सत्यभामा कृष्णाला द्यायला लागली ना दुर्वासाना, की असाच नवरा पुढच्या जन्मी पाहिजे मला म्हणाली. म्हणून तिला त्याचं दान केलं आहे ना तिकडे. आजही तिथे द्वारकेला जिथं त्या सत्यभामीने तुला केली तिथे आजही तुला करायची पद्धत आहे बरं का. आत्ताच आम्ही द्वारकेहून डायरेक्ट इथे आलोय. द्वारकेनंतरचा उद्गार हा आहे आमचा भागवताचा. द्वारकेला होतो आणि आता कदाचित कृष्णाने डायरेक्ट इकडे पाठवलं असेल. हां असो. मग एक प्रसंग सांगितलाय त्यांनी इथे की पिशाच्याचाही परत असा ओढून आणून उद्धार कसा करतं. गेलाय मेलाय तो मनुष्य आणि तरीही त्याला परत आणून ओढला आणि त्याला विष्णूचं रूप दिलं. ह्या भागवताचं एवढं सामर्थ्य आहे. ही कथा आपण एक 15 मिनिटांनी ऐकूया. गरम गरम चहा घेऊया. काय मला माहिती नाही काय ते. चहा घेऊया आणि मग लगेच कथा ऐकूया. इतका वेळ बसला तसे अजून अर्धा मिनिट बसा. आम्ही इथून क्रॉस होतो आणि मग आपल्याला पुढच्या सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे करा. एखादा दिवस आपला या कथेमध्ये प्रवेश व्हायला जाईल. मग सुसूत्रपणे चालू होईल. काय होतं, अनेक गोष्टी ऐकून आपण आलेले असतात. यात भागवताच्या याच्यात ती गर्दी अशी, त्या सगळे विचार आपल्याला भागवताच्या गल्लीमध्ये त्या भागवताच्या पाईपमध्ये घालायचे. मग भागवतातनं जेव्हा बाहेर येऊ आपण 7 दिवसांनी तेव्हा असं एकदम फ्रेश. या 7 दिवसात आपली निश्चित आध्यात्मिक प्रगती झालेली असते बरं, धार्मिक प्रगती झालेली असते, कन्सेप्ट क्लिअर झालेले असतात. कितीतरी गोष्टी या भागवत पूर्ण होतं ज्या दिवशी, त्या दिवशी कितीतरी गोष्टी कृष्ण आपल्याला देतो आणि पुढे जातो. एका भागवताने उद्धार होतो असं नाही, पण एका भागवताने प्रगती होते निश्चित आहे. तुम्ही भागवत चुकवू नका एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो. इतका वेळ थांबला तसे अजून एक अर्धा मिनिट थांबा, म्हणजे मग मला रस्त्यात गर्दी लागणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.